नमस्कार. नमस्कार. सर आहेत. नमस्कार सर. सुधीर कदम, कमर्शियल बँक. नमस्कार. नमस्कार, बोला. मंडळी आली आहेत ना तुमची? प्रशांत ऍडमिन नाही येत अजून. ऍडमिन. हॅलो. हा बोला ना. हा, सुरुवातीला गंभीर साहेब असले तर बहुतेक हे नाहीये, फक्त नागराळे सुरुवात केली तरी चालू शकेल मला वाटतं. प्रशांत, आवाज येत नाहीये. नमस्कार. येतोय आवाज. येतोय, आवाज येतोय ना? हा येतोय. येतोय. मी प्रशांत गंभीर. आवाज येतोय? हो येतोय येतोय. येतोय. राऊत साहेब सुरू करूया. हा, सुरू करा. त्याचं तोंड तिकडे कर, कमी येते. सुरुवातीला ज्यांना बँडविड्थ जर समजा कमी असेल तर त्यांनी आपले जर समजा व्हिडिओ ऑफ केले तर आपल्याला ही सगळी मीटिंग जी काही आहे ती पूर्णपणे व्यवस्थित ऐकता येईल. त्यामुळं जिथं बँडविड्थ कमी असेल त्यांनी व्हिडिओ ऑफ करावा, किंवा ज्यांना आवश्यकता नसेल त्यांनी व्हिडिओ ऑफ करावा, जेणेकरून मग सगळ्यांना डिस्टर्ब होणार नाही. दुसरं, जेव्हा खिरवाडकर साहेब आपल्याशी बोलणार आहेत तेव्हा आपण आपले सगळ्यांचे माईक जे काही आहेत ते म्यूट करावेत, म्हणजे आपला अन्य आवाज जो काही आहे तो आपल्या सगळ्यांना, बाकीच्या सहभागी सदस्यांना त्याचा त्रास होणार नाही अशी मी सगळ्यांना विनंती करतो. आणि आपण आजचं जो काही सेशन आहे प्रामुख्यानं दिनांक 6 ऑगस्ट 2020 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे ज्या काही रिझॉल्युशन फ्रेमवर्क या विषयामध्ये ज्या काही गाईडलाईन्स आलेल्या आहेत त्या समजावून घेणं आणि त्याच्या संदर्भामध्ये आपल्याला काय कार्यवाही करता त्या पद्धतीनं आपल्याला गाईडलाईन्स आज आपल्याला अत्यंत अनुभवी असे आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेतच, परंतु तरी देखील मी त्यांचा परिचय करून देतो. त्यांचा परिचय खरं म्हणजे 14 पानांचा आहे. आता सगळा परिचय करून देणं हे अशक्य आहे. त्यातले जे काही हायलाइट्स आहेत ते थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. अतुल खिरवाडकर असं त्यांचं नाव आहे. एमकॉम असं पदवी प्राप्त केलेली आहे त्यांनी. ICWA इंटरमिजिएट, त्याच्यानंतर CAIB सर्टिफाईड ट्रेझरी मॅनेजमेंट, सर्टिफाईड सिस्टीम मॅनेजमेंट. विशेष महत्वाची बाब म्हणजे क्लार्क पासून CEO पर्यंतच्या विविध जबाबदाऱ्या ते पार पाडत गेले 2008 पासून सध्या कल्याण जनता सहकारी बँकेच्या, ज्याचा मिक्स बिझनेस 5250+ कोटी आहे, या बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून ते कार्यरत आहेत. 36 वर्षाचा त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. बँकेची वाढीमध्ये जशी व्यवसाय वाढ जशी त्यांनी बघितलेली आहे तसंच कार्यक्षेत्रामध्ये देखील कशा पद्धतीनं वाढ होईल यासाठी मर्जर ॲक्विजिशन या विषयामध्ये त्यांचा प्रदीर्घ अनुभव आहे. सिस्टीम आणि कंट्रोल आणि पॉलिसी फॉर्मेशन हे त्यांच्या अत्यंत आवडीचे विषय आहेत आणि त्या विषयामध्ये खूप चांगलं ते सर्व नागरी सहकारी बँकांना कधी विषयामध्ये मदत पाहिजे असेल त्या वेळेस सातत्याने ते मदतीचा हात आपल्यासमोर पुढे करतात. व्यक्तिमत्व आणि मानवी स्वभावावरती निरीक्षण आणि त्याचा अभ्यास करणं हा एक त्यांचा आवडीचा विषय आहे. बँकिंग व्यवसायामध्ये काम करत असताना तंत्रज्ञानाचा अधिकाधिक वापर कशा पद्धतीनं करता येईल आणि त्याचा फायदा बँकेला ॲज वेल ग्राहकांना कशा पद्धतीनं करता येऊ शकेल या विषयामध्ये सातत्याने ते प्रयत्नशील असतात. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर बँकिंगमध्ये, त्याचबरोबर नायबरमध्ये, याचबरोबर मुंबई
विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या विविध कॉलेजमध्ये विविध विषयावर ते गेस्ट लेक्चरर म्हणून सुद्धा जातात. नाफक्या ही जी आपली सेंट्रल ऑर्गनायझेशन आहे त्याच्यामध्ये सुद्धा त्याच्याशी ते असोसिएट आहेत. गेल्या कोविडच्या पार्श्वभूमीवरती सुद्धा या सगळ्या बँकांच्या अडचणी त्याच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या नेत्यांशी असेल किंवा बँकिंग विषयातल्या तज्ज्ञांशी असेल त्याचं रिप्रेझेंटेशन करणं यासाठी ते अत्यंत प्रयत्नशील होते. असे अतुलजी खिरवाडकर आज आपल्याला या सर्व विषयावरती आपल्याला थोडंसं मार्गदर्शन करणार आहेत आणि आपल्या मनामधल्या शंका ज्या काही असतील त्याचं निरसन देखील करणार आहेत. मी अतुलजींचं या कोल्हापूर जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये आज सर आपण काही ठराविक CEO जे काही आहेत मोठ्या बँकांचे जे आहेत आणि आमचा कॉफी क्लब जो आहे या कॉफी क्लबमधले जे सदस्य आहेत अशा सदस्य CEOसाठी आपण आज ऑर्गनाईज केलेला आहे. व्यापक विचार जो काही आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचवणं, त्यांचा त्याच्यावरती अभ्यास होणं, वाचन होणं आणि मग त्याच्यानंतर त्याच्यावरती एक सेमिनार करावा असं पण कल्पना आहे. आज आपल्यामध्ये नागरी सहकारी बँक असोसिएशनचा पदभार सांभाळणारे अनिलजी नागराळे आहेत. त्याचबरोबर नागरी सहकारी बँकांच्या संचालकपदी असणारे दत्तात्रय राऊत आहेत जे कुंभी कसारी सहकारी बँकेचे पण CEO म्हणून ते काम करतात. त्याचबरोबर कल्लापर्णा आवाडे बँकेचे कामत साहेब पण आहेत आणि बाकी सगळे CEO त्याच्यामध्ये आहेत. मी अतुलजींना विनंती करतो की त्यांनी आपल्या सत्राची सुरुवात करावी. धन्यवाद गंभीर साहेब. आपण मला या विषयावरती बोलण्याकरता आमंत्रित केलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद. किंबहुना मला गेल्या 4 महिन्यामध्ये असं सातत्याने जाणवलंय की जेवढे आपण संवाद साधू तेवढ्या संवादातनं आपला मार्ग सुकर होत जातो असं एक मला स्वतःला वाटतं. आणि त्यामुळे अनेक वेबिनार, अनेक चर्चासत्र केल्यानंतर प्रत्येक वेळेला कुठला तरी नवीन मुद्दा मिळतो. आणि मला स्वतःला असं जाणवतंय की मी पण तुमच्यासारखाच आहे. म्हणजे जे प्रश्न तुम्हाला भेडसावतायत ते प्रश्न मला पण भेडसावतायत आणि मग त्याची उत्तरं कशी काढायची असा सगळा तो विषय मला दिसतो. 6 ऑगस्टच्या सर्क्युलर बद्दल काही विवेचन किंवा मला काय वाटतं ते बोलायच्या आधी मी रिझर्व्ह बँकेचे जे एक महत्वाचं सर्क्युलर आहे जे मला असं वाटतं की एप्रिलच्या दरम्यान आलं. म्हणजे मला 27 मार्च आणि 14 एप्रिल किंवा 18 एप्रिलच्या सर्क्युलर बद्दल बोलायचं नाहीये. परंतु रिझर्व्ह बँकेने सर्व देशभरातल्या सर्व बँकांना एक असं सर्क्युलर इश्यू केलं होतं. ते त्याच्यात त्यांनी असं म्हटलं होतं की देशातल्या कुठल्याही बँकेने डिव्हिडंड जाहीर करू नये आणि डिव्हिडंड देऊ नये. आणि मग बँकांच्या लॉबीनी रिझर्व्ह बँकेवरती थोडासा दबाव आणल्यानंतर त्याने त्या सर्क्युलर मधला एक भाग बाजूला केला. म्हणजे डिव्हिडंड जाहीर करू नये हे वाक्य काढून, म्हणजे हे अशा अर्थाचे शब्द काढून डिव्हिडंड पे आउट करू नये असं रिवाइज सर्क्युलर त्यांनी इश्यू केलं. फेडरेशन पासून अनेक संघटना या पर्टिक्युलर सर्क्युलरच्या विरोधामध्ये आक्रमक होत्या आणि त्याच्यावरती विरोध नोंदवला जात होता की आम्ही सहकारी बँक आहोत, आम्हाला भांडवल काही शासन देत नाही, केंद्र सरकार देत नाही, रिझर्व्ह बँक देत नाही किंवा आम्हाला भांडवली बाजारातून देखील भांडवल मिळत नाही. आमचं भांडवल हे सभासदांकडनं येतं आणि सभासदांना दरवर्षी काहीतरी डिव्हिडंडची ही आशा आणि अपेक्षाही असतेच. नॅचरली जो माणूस सहकारी बँकेचं सभासदत्व घेतो तो कर्जा करताच घेतो. परंतु गेल्या 8-10 वर्षांमध्ये असं आपल्या लक्षात आलेलं असेल की आपली बँक चांगली असेल आणि आपण 12% 15% जर का डिव्हिडंड देत असू तर किती रिस्ट्रिक्शन जरी आणलं तरी अनेक लोकांनी सहकारी बँकांच्या शेअर्समध्ये गुंतवणुका केल्या होत्या. म्हणजे अगदी लोन लिंक्ड इन्व्हेस्टमेंट असेल अशातलाच भाग नाही. हे सर्क्युलर ज्या वेळेला आलं त्यावेळेला एका चर्चासत्रामध्ये मी असं म्हटलं होतं की ज्या वेळेला रिझर्व्ह बँक तुम्हाला सांगते की डिव्हिडंड देऊ नका, राष्ट्रीयकृत बँका आणि प्रायव्हेट बँका आपण क्षणिक बाजूला ठेवूया. ह्याचा अर्थ असा आहे की येणाऱ्या काळामध्ये मोठ्या अडचणी निर्माण होताना दिसत आहेत आणि ज्याची नांदी रिझर्व्ह बँकेला दिसते
ही सगळी घटना एप्रिलमध्ये आहे, की एप्रिलमध्ये त्यांना असं व्हिज्युअलाइज होत होतं की द फायनान्शियल सेक्टर इज हेडिंग फॉर अ मेजर प्रॉब्लेम, मेजर क्रायसिस, मेजर इश्यू. आणि म्हणून सर्वसाधारण सहकारी बँकेचा जो संचालक आहे किंवा जो पदाधिकारी आहे तो सभासदांना सांगू शकत नाहीये, डिव्हिडंड देण्याच्या बाबतीमध्ये काही वक्तव्य करू शकत नाहीये. आणि म्हणून रेग्युलेटरी फॉर्म मध्ये त्या इन्स्ट्रक्शन्स आल्या की जेणेकरून सहकारी बँकांना त्यांच्या सभासदांना सांगण्याकरता एक डिफेन्स मिळाला, किंवा रिझर्व्ह बँकेचे हे रेग्युलेटरी आदेश आहेत आणि हे रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नमेंटने इश्यू केले, त्यामुळे आम्ही डिव्हिडंड देऊ शकत नाही. जसजसा पिरियड जात गेला आणि जसजसं कोविडच्या बाबतीमध्ये रिलॅक्सेशन म्हणजे लॉकडाऊनच्या बाबतीमध्ये रिलॅक्सेशन येत गेलं, आपण सर्वजण जाणतो की लॉकडाऊन उठवायला सुरुवात झाली आणि कोविडचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात आला. म्हणजे ज्या वेळेला 100 पेशंट देशामध्ये होते त्यावेळेला लॉकडाऊन लावला आणि ज्या वेळेला देशभरामध्ये 10 लाखाच्या घरात पेशंट गेले त्यावेळेला लॉकडाऊन उठवला. हा जो काही विरोधाभास आहे त्या विरोधाभासाबद्दल भाष्य करणं किंवा हा हेतू जरी नसला तरी 4 ते 5 महिने आधीचं मर्कट तशा तसं मद्य प्याला अशा प्रकारची अवस्था निर्माण झाली. म्हणजे इकॉनॉमीची अवस्था मार्च पूर्वी ही काही फारशी चांगली नव्हती. म्हणजे स्लोडाऊन, जगभरातला स्लोडाऊनचा परिणाम आपल्या देशावरती दिसत होता. आणि तुमच्या माझ्यासारखे जे सीईओज किंवा एमडीज किंवा जे सहकारी बँकात काम करतात त्यांच्याकरता दुष्काळात 13वा महिना होता. कुठला दुष्काळात 13वा महिना होता? तर जी सप्टेंबरमध्ये पीएमसीची घटना झाली आणि त्याच्यानंतर ज्या काही 2-4 अजून अशा घटना झाल्या ज्यांनी सेक्टरची पूर्णपणे क्रेडिबिलिटी पणास लागली. हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. मग देतो ना, मग दुसरा आहे माझ्याकडे देतो की. हा, कोण शिपाई आहे काय? कदम साहेब तुमचा आवाज म्यूट करा. सॉरी सर, मी बंद झालो होतो म्हणून कट केलं. माझी जर नेटवर्कचा इथे प्रॉब्लेम झाला म्हणून मी थोडा डिस्कनेक्ट झालो होतो. आता येतोय आवाज? हो येतोय सर. येतोय ना? तर ह्या सगळ्या पार्श्वभूमीवरती जे सगळे रिवाइज नियम आले आणि संपूर्ण बँकिंग क्षेत्र ढवळून निघालं, मॉनिटरिंगचा कन्सेप्ट आला, हे सगळं झाल्यानंतर आपण सगळेजण या चिंतेमध्ये होते की मॉनिटरिंगचं काय होणार. आणि त्याच्या पार्श्वभूमीवरती 2 रिप्रेझेंटेशन रिझर्व्ह बँकेला केले होते की तुम्ही आम्हाला मॉनिटरिंग एक्सटेंड नाही करून दिलात तरी काही हरकत नाही, परंतु आम्हाला रिस्ट्रक्चरिंगची परवानगी द्या. कारण आम्हाला आमचे खातेदार माहिती आहेत, आमचे सगळे बॉरोअर्स माहिती आहेत आणि आमच्या बॉरोअर्सला तो खरंच कोविडनी परिणाम त्याच्यावरती झाला आहे किंवा नाही हे आम्हाला सगळ्यांना जवळून समजत आहे. त्यामुळे आम्हाला रिस्ट्रक्चरिंग करून द्या. आमची अट अशी होती की आम्हाला रिस्ट्रक्चरिंग करताना जे रिझर्व्ह बँकेचे सध्याचे नियम आहेत की तुम्ही एखाद्या बॉरोअरला रिस्ट्रक्चर केल्यानंतर तुम्हाला त्या ऍसेटचं क्लासिफिकेशन डाऊनग्रेड करायला लागतं. तर आम्हाला डाऊनग्रेड न करता रिस्ट्रक्चरिंग करण्याची परवानगी द्या. याच्यावरतीच सगळे फेडरेशन, असोसिएशन इन्क्लुडिंग नॅफकप अशाच प्रकारचे रिप्रेझेंटेशन सगळे रिझर्व्ह बँकेने दिले होते. रिझर्व्ह बँकेने ऐकलं सगळं आणि मॉनिटरिंगच्या विषयात एक शष्प नाही काढला, एकही शब्द नाही काढला 6 ऑगस्टच्या मीटिंग मध्ये. म्हणजे आपण प्रिझ्युम आता असं केलं की मॉनिटरिंग संपला. दुसरा विषय काय झाला? रिस्ट्रक्चरिंग तुम्हाला पाहिजे होतं, सर्व बँकांना पाहिजे होतं, ते रिस्ट्रक्चरिंग दिलं. आणि ते रिस्ट्रक्चरिंग देताना त्यांनी 2 गोष्टी केल्या. एमएसएमई युनिटला त्यांनी रिस्ट्रक्चरिंग मधलं बाहेर काढलं आणि जानेवारी मधलं जे वन टाइम रिस्ट्रक्चरिंगचं एमएसएमईचं सर्क्युलर होतं ते सर्क्युलर ऍप्लिकेबल केलं, ज्याची ओरिजिनल डेडलाईन डिसेंबर 2020 पर्यंत जी होती ती मार्च 21 पर्यंत वाढवली. या वन टाइम सेटलमेंट, वन टाइम रिस्ट्रक्चरिंगचं एमएसएमईचं सर्क्युलर आहे त्याच्यामध्ये अट कुठली होती तर तो जीएसटी पेएबल असला पाहिजे, म्हणजे जीएसटी रजिस्टर्ड असला पाहिजे आणि तुम्ही रिस्ट्रक्चरिंग करू शकता. आणि प्रोव्हिजनिंग सगळा 5% रेंजमध्ये आणून ठेवला. आणि सर्व अन्य बॉरोअर्स करता म्हणजे पर्सनल लोन रिस्ट्रक्चर करणं हा कन्सेप्ट गेल्या 20 वर्षात रिझर्व्ह बँकेने कधीच मान्य केला नव्हता. म्हणजे 2008 साली देखील ज्या वेळेला सबप्राईम मॉर्गेजमुळे ज्या वेळेला ग्लोबल मेल्टडाऊन आलं होतं त्यावेळेला त्यांनी आयरॅक नॉर्म्स मध्ये चेंज आणले होते 2008-9 साली. आणि त्यांनी एक कन्सेप्ट इंट्रोड्यूस केला होता ज्याला ते असं म्हणत होते की स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंट. त्या स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटचं फीचर असं होतं की तुम्ही अकाउंट रिस्ट्रक्चर करा परंतु डाऊनग्रेड करू नका. फक्त डिमिनिशन इन व्हॅल्यू ऑफ सिक्युरिटी जी असेल ती प्रोव्हाइड करा और 5% प्रोव्हिजन करा. ऍसेट डाऊनग्रेड न करता तुम्हाला रिस्ट्रक्चर करता येत होतं.
फक्त 2 एरियामध्ये ते ऍप्लिकेबल होत नव्हतं. एक पर्सनल आणि कन्झ्युमर लोनला ती स्कीम ऍप्लिकेबल नव्हती आणि ट्रेडर्सला ती स्कीम ऍप्लिकेबल नव्हती. याच्या व्यतिरिक्त सगळ्या बॉरोअरला ती 2008-9 सालची स्कीम ऍप्लिकेबल होती आणि त्या स्कीमच्या कॅन्सलेशन बद्दल कुठेही काही विषय केलेला नव्हता. म्हणजे 2018 सालापर्यंत देखील ज्यावेळेला आयरॅक नॉर्मचे अपडेटेड सर्क्युलर्स 15 नंतर रिझर्व्ह बँकेने देणं बंद केलं, परंतु जे लास्ट सर्क्युलर 2015चं जे रिझर्व्ह बँकेने इश्यू केलं होतं आयरॅक मध्ये, त्याच्यामध्ये देखील या स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटचा उल्लेख आहे. त्याच्यामध्ये एक कॅव्हेट त्यांनी टाकलेला आहे की this special regulatory treatment should not be used for evergreening the account. आता जे 6 ऑगस्ट जे काही सर्क्युलर काढलेलं आहे, त्या 6 ऑगस्टच्या सर्क्युलर मध्ये एक सर्वात महत्वाची बाब मला जी जाणवते ती अशी आहे की हे जे स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटच्या ज्या गाईडलाईन्स आहेत, त्या गाईडलाईन्स त्यांनी कॅन्सल नाही केल्या. म्हणजे असं आहे की या 6 ऑगस्टच्या सर्क्युलर मध्ये त्यांनी असं कुठेही म्हटलेलं नाही की ह्या ज्या आमच्या रिस्ट्रक्चरिंगच्या गाईडलाईन्स आहेत त्या आधीच्या गाईडलाईन्सला सुपरसीड करतील किंवा रिप्लेस करतील असा काही विषय नाही. त्यामुळे माझा पहिला अर्थ या सगळ्या सर्क्युलरला असा जातो की 2008-2009च्या ज्या स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटच्या गाईडलाईन्स आहेत त्या व्हॅलिड आहेत, त्या जिवंत आहेत. मी याचा उल्लेख आता का केला की जसं आपण हा विषय पुढे चर्चेला घेऊ त्यावेळेला आपल्याला स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटचा आपल्याला कशी मदत होऊ शकते याचा विषय आपल्याला करता येऊ शकतो. आता हे जे COVID-19चं जे सर्क्युलर त्यांनी काढलंय रिझोल्युशन फ्रेमवर्क या नावाखाली, त्याच्यामध्ये त्यांनी 2 भाग त्याच्यामध्ये केले. एक भाग असा केलाय की ज्याच्यामध्ये पर्सनल लोन्स आणि हे सगळे असे विषय घेतलेत आणि त्याची व्याख्या त्यांनी दिली आहे. XBRL रिटर्नला जी पर्सनल लोनची व्याख्या आहे ती व्याख्या त्यांनी दिली आहे. ती व्याख्या मोठ्या प्रमाणात व्यापक आहे. पण सोपा अर्थ काढायचा झाला तर मला असं दिसते की कुठलंही कर्ज व्यक्तीच्या नावाने असेल तर ते पर्सनल लोन या कॅटेगरीमध्ये बसू शकतं. त्याला रकमेचा अपर रकमेचा काही उल्लेख नाहीये. आणि काही बँकांमध्ये इंडिव्हिज्युअली लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी दिलेत 80-90 लाखापर्यंत, तर ते देखील या पर्सनल लोनच्या व्याख्येमध्ये फिट बसू शकतात. असा पहिला माझा काय असेल. दुसरं आहे की जे अदर दॅन पार्ट ए म्हणजे पर्सनल लोनच्या व्यतिरिक्त दुसरी जी पार्ट बी कॅटेगरी आहे त्याच्यामध्ये पण त्यांनी रिस्ट्रक्चरिंगचे ऑप्शन्स त्याच्यामध्ये त्यांनी वर्कआउट करून दिलेले आहेत. आता ते रिस्ट्रक्चरिंग करताना ऍज अ बँकर म्हणून मला काही बोलावंसं वाटत नाही. याचं कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला रिस्ट्रक्चरिंगच्या मूलभूत गाईडलाईनच्या पूर्णपणे माहिती आहे, परंतु या सर्क्युलरला त्यांनी लिंकेज जे दिलेलं आहे ते प्रुडेन्शियल फ्रेमवर्कचं दिलंय जे 7 जून 2019चं सर्क्युलर आहे. आणि ते 7 जून 2019चं जर का प्रुडेन्शियल फ्रेमवर्कचं सर्क्युलर जर का आपण बघितलं तर भयानक आहे. भयानक इन द सेन्स की त्या सर्क्युलर मध्ये मुळात नागरी सहकारी बँकांना SME 0, SME 1, SME 2 हे कन्सेप्ट त्यांनी त्याच्यामध्ये इंट्रोड्यूस केले, ज्याचं कनेक्टिव्हिटी पुढे त्यांनी क्रिटिकल आणलेली आहे. म्हणजे क्रिटिकल रिपोर्टिंग 5 कोटीच्या वरती जे एक्सपोजर रिपोर्टिंग आहे त्याच्याकरता त्यांनी ती एस्टॅब्लिश केली आणि आणलेली आहे. मला जाणवतं ते आता असं आहे की हे जे आता 6 ऑगस्ट सर्क्युलर त्यांनी काढलेलं आहे ह्यानी सर्व बँकांना मोठ्या प्रमाणात रिलीफ येतोय. कसा रिलीफ येतोय की ऍसेट तुम्हाला डाऊनग्रेड न करता रिस्ट्रक्चर करता येते. मग रिस्ट्रक्चर करणं म्हणजे काय करणं, तर तुम्ही त्याचं रेट ऑफ इंटरेस्ट बदलणं, तुम्ही त्याचं रिपेमेंट टेन्युअर बदलणं, तुम्ही त्याला ऍडिशनल फॅसिलिटी देणं, तुम्ही त्याचं वर्किंग कॅपिटलचे मार्जिन च्या बाबतीमध्ये वर्कआउट वेगळ्या पद्धतीने करणं, हे सगळे विषय त्याच्यामध्ये त्यांनी कव्हर केले. एकच मेख मानली आहे की ज्याच्यामध्ये बँका अडचणीत येताना मला दिसत आहेत. म्हणजे किंबहुना ही जी मेख आहे या 6 ऑगस्टच्या सर्क्युलरची त्याच्या बाबतीमध्ये ग्राउंड रियालिटीचा विचार केला आहे की नाही इतपत शंका येते. म्हणजे त्यांनी असं म्हटलं की हे सर्क्युलर कोणाला ऍप्लिकेबल होईल, तर 1 मार्च 2020 रोजी ज्या कर्ज खात्याचे ओव्हरड्यू 30 दिवसाच्या आत आहेत, म्हणजे 1 मार्च 2020 ला जे कर्ज खातं 30 दिवसाच्या आत ओव्हरड्यू असेल किंवा SMA 0 असेल त्याच अकाउंटना ही 6 ऑगस्टची रिझोल्युशन फ्रेमवर्कच्या गाईडलाईन्स लागू होतील. म्हणजे ऍज अ बँक आपल्याला पहिलं काय करायला पाहिजे, तर पहिलं उद्दिष्ट असं की 1 मार्चला माझ्या बँकेची परिस्थिती काय आहे, माझ्या बँकेच्या जो कर्जाचा पोर्टफोलिओ आहे त्याच्यामध्ये 1 मार्चला 30 दिवसाच्या आत ओव्हरड्यू असलेले अकाउंट किती आहेत. मी एक रिप्रेझेंटेशन दिलंय त्याच्यामध्ये मी
याचा सविस्तर पुढे उल्लेख करेनच. तर 1 मार्चला जो अकाउंट जी 30 दिवसाच्या आत ओव्हरड्यू आहे तो अकाउंट 6 ऑगस्टच्या सर्क्युलर नुसार इलिजिबल होतो. कशाला? रिस्ट्रक्चरिंगला. रिस्ट्रक्चरिंग कसं करायचं हा विषय मला फारसा महत्वाचा वाटत नाही, कारण ते आपल्याला ऍज अ बँकर आपण अनेक वेळा बघितलंय, अनेक गाईडलाईन्स मधून त्याचा आपण उहापोह केलेला आहे किंवा वाचन आपल्या बऱ्याच लोकांचं झालेलं आहे. मुद्दा असा येतोय की ज्या दिवशी मी हे रिस्ट्रक्चरिंग पॅकेज या SMA 0 की जो माझा चांगला खातेदार 1 मार्च रोजी होता, ज्या दिवशी मी हे इम्प्लिमेंट करीन त्या दिवशी मला 10% प्रोव्हिजन करायची. म्हणजे असं उदाहरण धरूया आपण की एखाद्या बँकेकडे 1000 कोटीचा ऍडव्हान्सेस आहे आणि या 1000 कोटीच्या ऍडव्हान्सेस मध्ये समजा 700 कोटीचे अकाउंट 1 मार्चला 30 दिवसाच्या आत ओव्हरड्यू होते. या 700 कोटीचे अकाउंट आता या 6 ऑगस्टच्या स्कीम मध्ये इलिजिबल झाले रिस्ट्रक्चरिंगला. पण हे SMA 0 जे अकाउंट माझे होते, समजा उदाहरणार्थ 700 कोटीचे जे उदाहरण घेतोय त्याच्यामध्ये असं धरून चालूया की 50% लोकांवरतीच कोविडचा परिणाम झालाय. याचा अर्थ असा की माझ्याकडे असलेल्या 700 कोटीच्या SMA 0च्या चांगल्या बॉरोअर्स पैकी 50% लोकांच्या रिपेमेंट कॅपॅसिटीवरती, कॅश फ्लोवरती कोविडमुळे झालेला परिणाम हा 50% बॉरोअर्स आहे. तर या स्कीम मध्ये कोविडनी जर का परिणाम झाला असेल, ही दुसरी इलिजिबिलिटी कंडिशन त्यांनी आणली. एक आणली SMA 0, दुसरी आणली की जर का कोविडमुळे माझं रिपेमेंट थांबलं असेल, म्हणजे पर्सनल लोनच्या बाबतीमध्ये कसं होईल की माझी कंपनी बंद पडली आहे, माझी कंपनी मला पगार देत नाहीये आणि मला वैयक्तिक अडचणी आल्या, मी स्वतः आजारी कोविडमुळे 4 महिने आजारी पडलोय समजा, अशा जे कारण आहेत कोविड मुळे झालेले कारण आहेत, तरच मी इलिजिबल होतो. दुसरं, मी 1 मार्चला माझा अकाउंट 30 दिवसाच्या आत ओव्हरड्यू असला पाहिजे. मगाची जे उदाहरण दिलं 1000 कोटीच्या पोर्टफोलिओ मध्ये 700 कोटीचे समजा SMA 0चे अकाउंट 1 मार्चला असतील आणि असं धरून चाललं की 50% लोकांना रिस्ट्रक्चरिंग करायचं आहे, तर माझ्याकडे रिस्ट्रक्चरिंग करता 350 कोटीचे बॉरोअर्स येतील. 350 कोटीचे बॉरोअर्स आल्यानंतर मी सगळ्यांना रिस्ट्रक्चर करू शकतो का, हा मोठा प्रश्न माझ्याकडे पुढे पडलाय. याचं कारण असं आहे की 350 कोटीमध्ये मी जे बॉरोअर्स रिस्ट्रक्चर करेन त्या सगळ्या लोकांच्या आउटस्टँडिंग पुढे मला 10% प्रोव्हिजन करायची. म्हणजे मला 35 कोटीची प्रोव्हिजन 31 मार्च पूर्वी मी जे काही रिस्ट्रक्चरिंग करेन कोविड मध्ये एलिजिबल असलेल्या बॉरोअर्स, त्याच्याकरता मला 35 कोटीची प्रोव्हिजन करायला लागेल. ही मी नॉमिनल हायपोथेटिकल उदाहरण घेतलंय. या बँकेचा प्रॉफिट आहे 7 कोटी रुपये, 1000 कोटीचा पोर्टफोलिओ आहे आणि 7 कोटीचा समजा नेट प्रॉफिट आहे आणि मला जर का 350 कोटी प्रोव्हिजन रिस्ट्रक्चर करायची तर मला 35 कोटीची प्रोव्हिजन करायची आहे. तर 35 कोटीची प्रोव्हिजन मी कुठनं करणार आहे? माझी कंडिशन खूप चांगली आहे, माझे रिझर्व्ह खूप चांगले आहेत, चर्चा संपली, विषय संपला, आय कॅन डू दॅट. पण सर्व नागरी सहकारी बँका ज्या वेळेला पीएमसीच्या झटक्यामधनं बाहेर पडतायत, जिथे 20% प्रोव्हिजनिंग वरती जर का पीएमसीचं एक्सपोजर माझं आलेलं आहे, तर मला ही 35 कोटीची प्रोव्हिजन रिस्ट्रक्चरिंग करता परवडणार आहे. ऍज अ बँक किंवा ऍज अ बँक सीईओ ऑफ द बँक म्हणून विचार कसा येऊ शकतो उलटा, की माझी प्रोव्हिजन मार्च 21ला प्रोव्हिजन करण्याची ताकद किती आहे, त्या ताकदीवरती मी किती अकाउंट रिस्ट्रक्चर करणार आहे. समजा माझ्याकडे 10 कोटीची प्रोव्हिजन करण्याची ताकद आहे, तर त्या बेसवरती मी रिस्ट्रक्चर किती अकाउंट करू शकतो? 100 कोटीची करू शकतो. या बँकेकडे 350 कोटी SMA 0 मध्ये पैकी मला फक्त 100 कोटी करता येणार आहे रिस्ट्रक्चर, कारण माझी ताकद 10 कोटीचीच आहे फक्त. त्याचा दुसरा अर्थ असा झाला की रिझर्व्ह बँकेचा आत्ताच जे सर्क्युलर काढलेला आहे त्यांच्याच म्हणण्यानुसार नॉन डिस्क्रिशनरी आणि नॉन डिस्क्रिमिनेटरी या प्रिन्सिपलला छेद जाणार काढलंय असं मला वाटतं. याचं कारण असं आहे की आज जर का माझ्याकडे प्रोव्हिजन करायची ताकद समजा 10 कोटीचीच आहे, तर मी फक्त 100 कोटी लोकांना देणार आहे. ऍज अ सीईओ मी सिलेक्शन आणि रिजेक्शन करणार आहे, कुठल्या बॉरोअरचं मी रिस्ट्रक्चर करेन, कुठल्या बॉरोअरचं मी करणार नाही. आणि तिसरं मला करायला लागणार ते असे की मला प्रोव्हिजन जे आहे
त्या प्रोव्हिजनच्या मॅनेजमेंटची मला तयारी करावी लागणार आहे. बरं, दुःख इथे संपत नाहीये, दुःख इथून सुरू होत आहे. काय दुःख सुरू होत आहे? ही जी काही 10% प्रोव्हिजन आहे ती मला कोणाकरता करायला लागते? तर माझे जे सर्वोत्तम बॉरोअर्स आहेत, माझ्या बँकेचे जे सर्वोत्तम बॉरोअर्स आहेत, 1 मार्चला जे SMA 0 ला होते, कधीच त्यांचे ओव्हरड्यू 1 महिन्याच्या वरती जात नाही, अशा बॉरोअर्सच्या रिस्ट्रक्चरिंग करता मला 10% खिशातनं वेगळे देऊन प्रोव्हाइड करायचे आणि बँकेची बॅलन्स शीट माझी डॅमेज होताना मला दिसते. म्हणजे बॉरोअर्स हु आर गुड त्यांच्याकरता मला प्रोव्हिजन करायचे. आता ह्याच्या व्यतिरिक्त ज्या बॉरोअरचे ओव्हरड्यू 30च्या वरती आहे, एनपी नाहीये, ओव्हरड्यू 30च्या वरती आहे, एनपीए नाहीये, थिअरॉटिकली तो SMA 1 मध्ये असेल किंवा SMA 2 मध्ये असेल. याच बँकेचं उदाहरण समजा आपण घेतलं तर समजा 200 कोटीचे SMA 1 आणि SMA 2 मध्ये बॉरोअर्स आहेत, त्यांच्यावरती काय करायचं ह्याच्या बाबतीमध्ये कुठेही उल्लेख या स्कीम मध्ये नाहीये. ऑब्व्हियसली त्याचा दुसरा अर्थ असा येतो की मग नॉर्मल रिस्ट्रक्चरिंग जी आहे, जी नॉर्मल रिस्ट्रक्चरिंगची स्कीम रिझर्व्ह बँकेची उपलब्ध आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला डाऊनग्रेडिंग ऑफ ऍसेट हा विषय दिलेला आहे की तुम्ही एखाद्या बॉरोअरचं रिपेमेंट प्रोग्राम बदलला, रिस्ट्रक्चरिंग केलं, ऍडिशनल लिमिट दिलं, रेट बदलले, हे सगळं केलं तर तो अकाउंट रिस्ट्रक्चरिंग मध्ये येतो. मला स्ट्रेटअवे 10% प्रोव्हिजन करायची आणि मला तो अकाउंट अदरवाईज पीए, अदरवाईज ओव्हरड्यू कमी आहे, अदरवाईज ओव्हरड्यू 90 दिवसाच्या आत आहे, तरी मला तो पीए करायला लागतो, मला 10% प्रोव्हिजन करायला लागते. म्हणजे जो अकाउंट SMA 1, SMA 2 विच इज नॉट एनपीए, त्याच्यावरती मी रिस्ट्रक्चरिंग केलं तर मला 10% करायची आहे. मी उत्कृष्ट अकाउंट वरती रिस्ट्रक्चरिंग केलं, मला 10% करायचं आहे. मला पहिल्यांदा एनपीए नॉर्मल आयरॅक सर्क्युलर काही कॅन्सल नाही झालेलं, नॉर्मल आयरॅक सर्क्युलरनुसार होणार जी एनपीए त्यांच्यावरती मला 10% करायची आहे. म्हणजे या सगळ्या परिस्थितीमध्ये मला जे चित्र दिसतंय ते असं आहे की सगळे बॉरोअर्स खुश आहेत आणि सगळ्या बँका प्रचंड मोठ्या अडचणीत येताना मला दिसत आहेत. म्हणजे आता बँकांचं अस्तित्व राहील का नाही याच्याबद्दल मला शंका येताना दिसते. मी ऑलरेडी नाफकब आणि फेडरेशन आणि सहकार भारती या सगळ्यांकडे 2 गोष्टींचं रिप्रेझेंटेशन दिलंय. त्यातलं एक मी तुम्हाला सांगतो काय आहे. एक रिप्रेझेंटेशन असे की 2008-9चं जे स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटचं सर्क्युलर आहे ते ऍक्टिव्हेट करणं किंवा ते व्हॅलिड आहे याची खात्री करून घेणं. कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे रिझर्व्ह बँकेचा इन्स्पेक्टर हा त्या गव्हर्नर पेक्षा वरच्या पद्धतीने लॉजिक मांडत असतो. त्यामुळे आम्हाला 2008-9चं जे स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटचं आहे ते व्हॅलिड आहे अशा प्रकारचं कन्फर्मेशन हा एक भाग. दुसरा भाग मी त्याच्यामध्ये असा मांडलेला आहे की मी SMA 0च्या अकाउंटला रिस्ट्रक्चरिंग केल्यानंतर मी त्याला नवीन रिपेमेंट प्रोग्राम दिला आणि त्या नवीन रिपेमेंट प्रोग्राम नुसार तो ज्यावेळेला 90 दिवस ओव्हरड्यू होईल त्यावेळेला मला तुम्ही प्रोव्हिजन करायला नका. आत्ता नाही, आत्ता नाही. म्हणजे आत्ता मी जे SMA 0चे मगाच्या बँकेच्या उदाहरणामध्ये जे तुम्हाला म्हटलं की 350 कोटी आपल्याला रिस्ट्रक्चर करावे लागू शकतात उदाहरणार्थ कोविडने, तर माझं असं म्हणणं की 350 कोटीची जी काही मी रिस्ट्रक्चरिंग करीन या 350 कोटीमध्ये मी त्या सगळ्यांना नवीन रिपेमेंट प्रोग्राम देईन. नवीन रिपेमेंट प्रोग्राम दिल्यानंतर ज्यावेळेला 90 दिवसाचा डिफॉल्ट ह्या अकाउंट मध्ये होईल त्यावेळेला मी त्याला एनपीए पण दाखवेन आणि मी 10% प्रोव्हिजन पण करेन. तुम्ही आज माझ्या जीवावर उठून मी रिस्ट्रक्चर केलं म्हणून मला 35 कोटीची जर का प्रोव्हिजन करायला लागणार आहात तर माझी बँक जिवंत कशी राहणार आहे हा साधा सोपा प्रश्न माझ्या डोळ्यासमोर आहे ज्याला आता कुठूनही उत्तर मिळत नाहीये. मग प्रॅक्टिकली उत्तर काय दिसतं ते असं आहे, सहकारी बँकर म्हणून रिस्ट्रक्चरिंगच्या भानगडीत न पडणे, सगळ्या बॉरोअर्सना सगळे पैसे भरायला लावणे आणि रिस्ट्रक्चरिंगचा विषय बंद करा. आई जेऊ घाली ना आणि बाप भीक मागू देईना अशी अवस्था नागरी सहकारी बँकांची झालेली आहे. आणि या अवस्थेत जर का मात करायचं असेल तर मला जे दिसतंय ते असं आहे की आपण SRTचं सर्क्युलर ऍक्टिव्हेट करून बऱ्याचशा मोठ्या बॉरोअर्सना जर का आपण SRTच्या सर्क्युलरमध्ये जर का सरकवलं, किमान प्रोव्हिजनिंगची रिक्वायरमेंट आपली 10%च्या ऐवजी 5%वर येते. हा एक पहिला स्ट्रॅटेजीचा भाग होऊ शकतो. दुसरा भाग असा होऊ शकतो की शक्य तितक्या बॉरोअर्सना रिस्ट्रक्चरिंग घेण्यापासून परावृत्त करणं. म्हणजे एखादा बॉरोअर आहे ज्याची कंपनी चालू आहे, केवळ रिझर्व्ह बँकेने मोरटोरियम दिला म्हणून हप्ते भरलेले नाहीये, अदरवाईज पैसे भरण्याची ऐपत आहे,
त्या कोणालाही आपण रिस्ट्रक्चरिंग न देणं हे बँकेच्या हिताचं आहे. होत आहे असं की संपूर्ण बँकिंग इंडस्ट्रीमध्ये ज्या पद्धतीने रिझर्व्ह बँकेने हे नॉर्म्स आणले त्या नॉर्म्स वरती सगळ्या बॉरोअर्सनी 6 महिने झोपा काढल्या. ते 6 महिने ऐपत असून देखील पैसे भरण्याचा विषय त्यांनी केला नाही. असे बरेच बॉरोअर्स आहेत आणि जवळपास सर्व नागरी सहकारी बँकांनी असं केले की सर्व बॉरोअर्सना मॉरेटोरियम एक्सटेंड केला. प्रायव्हेट बँकांसारखं नाही, ज्या लोकांनी मागणी केली, ज्या लोकांनी विनंती केली त्यांनाच दिला असा विषय नाही केला. म्हणजे माझ्या बँकेचं उदाहरण दिलं तर मी सर्व बॉरोअर्सना दिलेलं, मी सर्व बॉरोअर्सना मॉरेटोरियम दिलेलं आहे. याचा अर्थ असा की त्या सर्व बॉरोअर्सच्या बाबतीत मला इव्हॅल्युएशन करणं गरजेचं आहे. त्यामुळे आत्ताच जे काही सर्क्युलर 6 ऑगस्ट रिझर्व्ह बँकेने काढलेलं आहे अत्यंत क्लिष्ट आहे आणि स्ट्रॅटेजिक फॉर्मेशन रिव्हर्स पद्धतीने तुम्हाला करायला पाहिजे. रिव्हर्स पद्धतीने करायला पाहिजे म्हणजे माझं म्हणणं असं आहे की तुमची 31 मार्चची पोझिशन व्हिज्युअलाइज करून मी किती प्रोव्हिजन पचवू शकतोय किंवा किती ऍडिशनल प्रोव्हिजन मला करायला वाव आहे याचा जर का आपण अभ्यास करून क्वांटम ऑफ प्रोव्हिजनिंगची जर का आपण ठरवली तर आपण रिस्ट्रक्चरिंग एखाद्या मर्यादेत आणू शकतो. हे व्यवहारी नाहीये. का व्यवहारी नाहीये तर आपण अनेक चांगल्या बॉरोअर्सना ह्याच्याबद्दल वंचित करू किंवा परावृत्त करू. खरं तर केंद्र शासनाचं ते धोरण नाहीये किंवा रिझर्व्ह बँकेचं पण ते धोरण नाहीये. परंतु रिझर्व्ह बँकेने आता जी काही प्रोव्हिजनिंग नॉर्म दिले त्याच्यावरती मला माझी बँक सर सलामत तो पगडी पाहिजे. माझी बँक वाचली तरच मी तो पुढचा विषय करू शकणार आहे, अदरवाईज करू शकणार नाही. त्यामुळे या सर्क्युलरच्या बाबतीमध्ये जेमतेम 8 दिवस 5-6 दिवस झाले. अजूनही खूप प्रतिक्रिया वेगवेगळ्या क्षेत्रात वेगवेगळ्या स्तरामधून येत आहेत आणि त्याचं इंटरप्रिटेशनचं काम चालू आहे. परंतु तुम्ही कालची एक घटना जर का बघितली असेल तर तुम्ही निफ्टीचा बँकेक्स हा 125 पॉईंटनी घसरला आणि त्याचं मुख्य कारण असं होतं की रिझर्व्ह बँकेचं 6 ऑगस्टचं जे काही पॉलिसीचं धोरण होतं त्या धोरणावरती सर्व बँकांना असं लक्षात आलं की हे मृगजळ आहे, यांनी काही बँका वाचतील असं नाही, यांनी एनपीए कमी होतील असं काही त्यांना वाटत नाहीये. कारण या प्रत्येकाला विवंचना, प्रत्येक बँकेला किती मोठी असो किती छोटी असो विवंचना एकाच गोष्टीची आहे की मी रिस्ट्रक्चर केल्यानंतर मला 10% प्रोव्हिजन करायला लागते. वेगवेगळे दबाव गट बाजारामध्ये काम करतायत त्यामुळे त्या पद्धतीने रिझर्व्ह बँके पुढे जे सगळं मांडायचं ते मांडलं जाईलच. दुसरं, आज पंजाब नॅशनल बँकेच्या चेअरमनचं स्टेटमेंट आलंय. त्यांचं स्टेटमेंट असं आहे की फक्त SMA 0 ला रिस्ट्रक्चरिंग दिलं, गुड, चांगलं आहे, काहीच हरकत नाहीये. पण SMA 1 आणि SMA 2 लार्ज कॉम्पोनंट ऑफ बँक लोन्स आर इन SMA 1 आणि SMA 2 त्यांच्या बाबतीत जर का रिझर्व्ह बँकेने काही धोरण जाहीर नाही केलं किंवा काही रिलीफ दिला नाही तर बँका याच्यातनं बाहेरच पडणार नाही. आणि मग ते वर्ल्ड बँकेचं जे बेसिक भाकीत आहे की मार्च 21 पर्यंत भारतातल्या बँकांमध्ये एनपीएचा आकडा हा 20 लाख कोटीच्या घरात जाईल. म्हणजे ह्याचं लिंकेज मी आता कुठेही FSWM नॉर्म्स किंवा याच्यामध्ये लावत नाहीये. म्हणजे आपण फेडरेशन आणि नॅफकॉमच्या माध्यमातून अनेक वेळा विषय असे मांडलेले आहेत की जे तुम्ही FSWM चे नॉर्म्स आणलेले आहेत ना ते सगळे जी काही परिस्थिती आहे त्या परिस्थितीनुरूप बदलायला हवेत. बदलतायत की नाही मला माहिती नाहीये. परंतु 10% ग्रॉस एनपीए आणि 3% नेट एनपीए किंवा 7% ग्रॉस एनपीए हा जो निकष आहे तो निकष रिझर्व्ह बँकेला बदलल्याशिवाय नागरी सहकारी बँका FSWM मधून बाहेर पडतील. मोजक्या काही फायनान्शियली स्ट्रॉंग बँका आपल्या क्षेत्रामध्ये पण आहेत की ज्यांच्याकडे हे ॲपेटाईट आहे, ज्यांच्याकडे रिस्क प्रोव्हिजन आणि बफर आहे, त्यांचं ॲपेटाईट मोठं आहे. त्या एक सिलेक्ट 5-6 बँका सोडल्या तर तुमच्या माझ्यासारख्या सर्व बँका ज्या मिडसाईज सेगमेंटमध्ये आहेत ते सगळ्या आता त्यांचं भवितव्य थोडस अंधकारमय झाल्यासारखं मला वाटतं. याचं कारण याच्यावरती मला सोल्युशन इमिजिएट दिसत नाहीये. स्ट्रॅटेजिकल सोल्युशन जी काही काढायची आहेत त्याच्याबद्दल आपण ऑलरेडी निवेदन आणि हा विषय सगळा दिलेला आहे. मला असं वाटतं की मी ओव्हरऑल या सर्कल बद्दल काय वाटतं त्याच्याबद्दल मी ऑलरेडी विषय सर्व सांगितला आहे. माझी प्रशांतला विनंती असेल की याच्यानंतर आपण स्ट्रॅटेजिकली क्वेश्चन आन्सर सेशन केलं तर ते जास्त प्रॅक्टिकल होईल. कारण मला ते लेक्चर या स्वरूपात तुमच्याशी संवाद साधायचा नव्हता. प्रॅक्टिकली तुमच्या ज्या अडचणी आहेत त्याच माझ्या आहेत.
मी म्हणून माझे विचार म्हणून तुम्हाला मी सांगितले की याच्यामध्ये हाऊ टू कम आउट ऑफ दिस सिच्युएशन. आणि आपल्या क्षेत्राकडे प्रचंड मोठा रेझिलियन्स आहे. त्या रेझिलियन्समुळे आपण याही अडचणीवरती मात करू याची मला प्रचंड खात्री आहे. फक्त आता सुरुवातीचा जो स्ट्रेस आहे तो स्ट्रेस कमी कसा करायचा, आणि ह्याच्याकरता मला सातत्याने असं वाटतं की वी शुड टॉक मोर, वी शुड डिस्कस अ लॉट. मला असं वाटतं प्रशांत आपण डिस्कशन फोरम ओपन करावा, जेणेकरून ज्यांना प्रश्न विचारायचे त्यांनी अनम्यूट करून प्रश्न विचारायला हरकत नाही, किंवा एकमेकांना देखील प्रश्न आपण त्याच्यामध्ये विचारून चर्चा पुढे नेऊ शकतो. यस सर. नागराळे साहेब अनम्यूट करा, अनम्यूट करा. आणि एक शंका आहे. त्यांनी काय म्हणले मार्च पर्यंत मुदत दिल्या, नंतर एनपीए झाला. हा बोला नागराळे साहेब. आणखी कोण आधी काय विचारणार आहे का बघू ना. कामत साहेब. कामत साहेब. सर हॅलो. हा बोला बोला. तर इंटरेस्टच्या बाबतीत काय करायचं? अक्रूड इंटरेस्ट आहे काय विथ इंटरेस्ट? आता रिस्ट्रक्चर करायचं म्हटला तर ह्या महिन्यात मोरटोरियम पिरियड संपतोय आणि रिस्ट्रक्चर करायला त्यांनी मुदत 31 मार्च पर्यंत ठेवली आहे. हॅलो. हा बोला बोला, ऐकू येत आहे. येते ना. हा, रिस्ट्रक्चर करण्यासाठी 31 मार्च पर्यंत मुदत सूट ठेवली आहे आणि आता 6 महिन्याचं इंटरेस्ट तर अक्रूड झालेला आहे. 6 महिन्याचं विथ इंटरेस्ट करायचं रिस्ट्रक्चर ऑगस्ट महिना अखेर करायचं काय? नंतर समजा ऑगस्ट एखादा खाते तर आला, तो समजा मार्च मध्ये आला आणि माझं रिस्ट्रक्चर करा म्हटलं, त्यावर नंतरच्या व्याजाचं वगैरे काय करायचं? दोन विषय मी तुम्हाला सांगतो. तुम्ही जे 31 मार्चची जी तारीख म्हणतात ना, 31 मार्च पर्यंत रिस्ट्रक्चर करायचं, येतं ऐकू मी काय म्हणतोय ते? हा येस येस येस. 31 मार्च पर्यंत जे रिस्ट्रक्चरचा तुम्ही जो विषय म्हणतायत ना, तो एमएसएमई करता लागू आहे. बरोबर आहे की. नॉन एमएसएमई करता त्यांनी डिसेंबर तारीख दिली आहे. डिसेंबर दिली. आता हा जो प्रश्न आहे 31 ऑगस्ट पर्यंत त्यांनी हप्ते नाही भरलेले, त्याला मोरेटोरियम होता, आणि असा बॉरो जर का रिस्ट्रक्चरिंगला आला तर काय करायचं? तर त्याच्यातला पहिला मुद्दा असा आहे की आपण जर का खात्री केली की तो बॉरोवर कोविडच्या स्कीम मध्ये इलिजिबल आहे, एसएमए 0 होता, या सगळ्या विषयावरती तुम्हाला त्याचे ईएमआय ची विभागणी करून देता येते. म्हणजे आता टर्म लोनच्या बाबतीमध्ये आणि कॅशक्रेडच्या बाबतीमध्ये दोन वेगळ्या ट्रीटमेंट आहेत. टर्म लोनच्या बाबतीमध्ये त्यांनी असं म्हटलंय की तुम्ही अप्रोप्रिएटली रिपेमेंट प्रोग्राम पुढे ढकला. टर्म लोनच्या बाबतीमध्ये एफआयटीचा विषय केलेला नाही. टर्म लोनच्या बाबतीमध्ये तुम्हाला त्याचा ईएमआय प्रपोर्शनेटली चेंज करून तुम्ही त्याला द्या आणि एक्सटेंडेड पिरियड द्या. आता टर्म लोनच्या बाबतीमध्ये ज्यावेळेला तुम्ही रिस्ट्रक्चरिंग कराल त्यावेळेला रिस्ट्रक्चरिंगचे अजून 2-3 पर्याय तुम्हाला जे दिसत आहेत ते असे आहेत. एक, मोरेटोरियम मध्ये झालेले 6 महिने अधिक तुम्ही त्याला 2 वर्षाचा वाढीव काळ देऊ शकणार आहात. हा दुसरा मुद्दा. म्हणजे 2.5 वर्षाचे त्याला ईएमआय तुम्हाला एक्सटेंडेड जर का दिले, रेट कमी केला तर त्याचा ईएमआय सगळा नव्याने सुरू होणार. आता ह्या सगळ्या रिस्ट्रक्चरिंग टर्म लोनच्या बाबतीमध्ये जो विषय आहे ना, तो जोपर्यंत तुमचा हा निर्णय पक्का होत नाही की ह्या रिस्ट्रक्चरिंगला इलिजिबल आहे किंवा नाही, तो इलिजिबल नाही झाला तरी सुद्धा तुम्हाला जे 6 महिन्याचा मोरेटोरियमचा इंटरेस्ट आहे त्याच्याकरता ईएमआय चेंज करून द्यायचाच आहे. आता ईएमआय चेंज करून दिल्यानंतर त्याला वाढीव ईएमआय येणार आहे. म्हणजे जो इंटरेस्ट कॉम्पोनंट आहे तो इंटरेस्ट कॉम्पोनंट त्याच्या ईएमआय मध्ये कन्वर्ट होईल. जो 6 महिन्याचा इंटरेस्ट आहे तो कन्वर्ट होईल, तर ईएमआय वरती वाढेल आणि टर्म लोनचा विषय संपेल. कॅश क्रेडिट किंवा वर्किंग कॅपिटल फॅसिलिटीच्या बाबतीमध्ये 6 महिन्याचं जे काही व्याज आहे ते व्याज तुम्ही फंडेड इंटरेस्ट टर्म लोनला दिल्यानंतर ते त्यांनी मार्च 21 पूर्वी भरायचं. बँका गल्लत काय करू शकतात त्याची आपण काळजी घेतली पाहिजे. ती काळजी अशी आहे की कॅशक्रेडिट अकाउंटला आपण फंडेड इंटरेस्ट टर्म लोन दिलं की टर्म लोन दिल्यानंतर टिपिकली आपल्याला असं मनात असतं की त्याला आता समजा 7 महिने बाकी आहेत मार्चला किंवा 8 महिने बाकी आहेत,
त्याला 8 महिन्याचे EMI आपण देण्याची आपली मानसिकता असते. कॉपरेटिव्ह बँकर म्हणून टिपिकली टर्म लोन दिलं की त्याला EMI द्या, ह्या मानसिकतेमध्ये आपण असतो. 2 स्ट्रॅटेजी याच्यामध्ये बँकांनी करायला पाहिजे असं माझं मत आहे, जी मी करणार आहे स्ट्रॅटेजी, तीच मी तुमच्यावर शेअर करतोय. की मी त्याला असं सांगणार आहे की तुझं जे FITL आहे ते FITL तू 31 मार्च पूर्वी भर. अनऑफिशियली त्याला सांगणार आहे की तू हे 6 महिन्यामध्ये भर. मी त्याला लेखी टर्म कळवणार नाहीये. ते लेखी त्याला जे सांगणार आहे, रेकॉर्ड होते ते ठेवणार आहे. 31 मार्च पूर्वी FITL तरी भरावं अशा प्रकारचा रिपेमेंटचा प्रोग्राम देणार. त्याला मंथली EMI देणार नाही. धोका काय आहे की समजा तुम्ही त्याला 1 सप्टेंबरला FITL दिलं आणि 31 मार्च पर्यंत भरायला सांगितलं, ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबरचा हप्ता नाही आला FITLचा, तर जानेवारीमध्ये FITL सकट त्याच्या सगळ्या फॅसिलिटी NPA होणार आहेत. बरोबर. म्हणून त्याला FITL ला मंथली रिपेमेंट देण्याच्या ऐवजी त्याला रिझर्व्ह बँकेच्या मार्गदर्शक तत्वानुसार 31 मार्च पूर्वी बाबा तू हे पैसे भर. त्याला EMI कम्युनिकेट करून आपण आपल्या पायावर धोंडा मारण्यात काही अर्थ नाहीये. 31 मार्चला तुम्ही त्याला रिपेमेंट दिल्यानंतर बँक म्हणून तुमचे स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज काय आहे तो सांगतो. 31 मार्च रोजी तुमच्या FITL ची शेवटची डेट आहे, त्यांनी एकही पैसा नाही भरला. FITL तुमचं 31 मार्चला NPA होणार नाहीये, कारण तुमची रिपेमेंटची डेट 31 मार्च आहे. त्याची ड्यू डेट होईल, NPA होण्याची डेट ही 30 जूनला होईल. तुमचा हा तर काळ निघून जाईल, पुढचं पुढे बघू. म्हणजे प्रत्येक बोराच्यावरती तुम्हाला पुढची स्ट्रॅटेजी करायला लागणार आहे. पण आता जर का बँकेला वाचवायचं असेल तर मी आ बैल मुझे मार करण्यात काहीच पॉईंट नाही. म्हणजे इतकी सिन्सिअरिटी आपल्याला आणण्यात काही पॉईंट नाहीये. म्हणजे आता 31 मार्चला FITL न आल्यामुळे त्याच्या FITLच्या व्यतिरिक्त बाकीच्या प्रिन्सिपल फॅसिलिटीज NPA होतील. हा धोका आपण कुठल्याही परिस्थितीत टाळला पाहिजे. त्यामुळे ही क्लॅरिटी मी मुद्दामून देण्याचा प्रयत्न करतोय, कारण या संदर्भात रिझर्व्ह बँकेने ओपननेस दिलाय. काय ओपननेस दिलाय? तुम्ही ऍसेस करा, तुम्ही ठरवा, फ्रीडम दिलेलं आहे. आम्ही हे ठरवलं, त्यामुळे मग 31 मार्चला जो आपल्या समोर इमिजिएट जो धोका येतो ना तो टाळला जातो. दुसरं आणखीन एक, समजा आता एखाद्या SME युनिटला मी मंथली इन्स्टॉलमेंट दिला, EMI दिलेला आहे, उद्या रिस्ट्रक्चर केल्यानंतर त्याचा क्वार्टरली इन्स्टॉलमेंट करता येईल की नाही? करता येईल, 100% करता येईल. क्वार्टरली करता येईल, 100%. 100% करता येईल. ठीक आहे. पण दुसरं, आता याच्या सर्क्युलरमध्ये काय सांगितलं की पहिला तुम्ही बोर्डामध्ये पॉलिसी करा, सँक्शन करा, आणि त्याच्यात एक अग्रीमेंट करा, असं एक त्याच्यात हे आहे कस्टमर बरोबर. अग्रीमेंट केल्यानंतरच हे करायचं काय त्याला परत काय अग्रीमेंट करा. समजा आता एखादं मॉर्गेज लोन असेल, परत त्याला मॉर्गेज करणं किंवा कंडिशन बदलल्यामुळे काय फक्त अग्रीमेंट केलं असं काय चालू शकेल काय ते? आणि मॅक्झिमम 2 नाही प्रश्न बोलतो मी. मॅक्झिमम 2 वर्षाचा पिरियड दिलाय, रिस्ट्रक्चरला मॅक्झिमम 2 वर्षाचा पिरियड दिलाय. आता ओरिजिनल टर्म्स कंडिशन मध्ये चेंज होणार आहे. आता ओरिजिनल टर्म कंडिशन चेंज होणार, सर्क्युलर मध्ये म्हटले परत तुम्ही नवीन अग्रीमेंट करा असं आहे त्याच्यात. अग्रीमेंट केल्यानंतर एक्झिक्युशन केल्यानंतरच अकाउंट रिस्ट्रक्चर करायला पाहिजे. काय अडचण लक्षात आली? ICA म्हटलेलं आहे का किरवाळकर साहेब? तुम्हाला सांगतो ना, ICAचा विषय मला असं वाटतं की हा फार रिमोट आहे, फार पुढचा आहे. आपण हा कामत साहेबांचा हा प्रॅक्टिकल प्रश्न तो जरा मी तुम्हाला सांगतो आम्ही काय ठरवलं ते. मुळामध्ये इन्व्होकेशन नावाचा एक शब्द त्यांनी वापरला. इन्व्होकेशन. व्हॉट इज इन्व्होकेशन? इन्व्होकेशन असं आहे, इन्व्होकेशनचा अर्थ असा आहे की बॉरोवर आला, मला रिस्ट्रक्चर करून द्या तुम्हाला सांगायला, आणि कागदावर 4 ओळी लिहून आला की मला पाहिजे रिस्ट्रक्चरिंग, मला अशी अडचण आहे. ती बँकेने ऍसेस केली. ज्या दिवशी बँक ऍसेस करते ठरवते की नाही याला रिस्ट्रक्चरिंग करायचं, दॅट विल बी द डेट ऑफ इन्व्होकेशन. बँकेने निर्णय घेतला की याला रिस्ट्रक्चरिंग द्यायचं, दॅट इज इन्व्होकेशन. हा पार्ट नंबर 1. पार्ट नंबर 2 जो येतो ना, त्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंटेशन जे तुम्ही कराल, त्या डॉक्युमेंटेशन मध्ये चेंज टर्म्स जे आहेत ना, त्या तुम्हाला मिनिमम स्टॅम्प ड्युटीवरती त्या बॉरोअर्स आणि गॅरंटर्स कडनं लिहून घेतल्या की तुमचं काम संपतं. रिमॉर्गेज वगैरे विषय नाही. त्याच कॉम्पोजिट डॉक्युमेंट मध्ये एक्सटेन्शन ऑफ
सप्लिमेंटरी डॉक्युमेंट करून. एक्झिस्टिंग डॉक्युमेंटेशन मध्ये जे बँकेला फेवरेबल क्लॉजेस आहेत, इन्क्लुडिंग चार्जेस ऑन सिक्युरिटी आहे, ते एक्सटेंड होतील या रिस्ट्रक्चर फॅसिलिटीजला. त्याच्या टर्म त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेट केल्यानंतर सिंपल अग्रीमेंट जे नॉर्मली बॉरोवर सह्या करून देतो ते त्याच्याकडनं सह्या करून देतं की तुमचं डॉक्युमेंटेशन पूर्ण झालं. राहिला प्रश्न तुम्ही इंटरक्रेटर्स अग्रीमेंटचा जो काही म्हणताय तर कन्सर्शियमच्या बाबतीत आहे, वेअर two or more banks have jointly lent where they will have to come together and decide the call of restructuring. फक्त लास्ट एक क्वेश्चन सर. हा, होऊ दे. लास्ट एक क्वेश्चन. बोला ना. आता कोविडच्या याच्यामुळे सरकारनं हे डिक्लेअर केलेलं आहे. ओके. आता नॉर्मल कोर्स मध्ये रिस्ट्रक्चर असेल तर मला काही जास्त अडचणीत नाही, मी केव्हाही करू शकतो. 5% प्रोव्हिजन करून तुम्ही मला सांगितल्या सर्क्युलर प्रमाणे करू शकतो. आता काय झालंय की कोविडमुळं कस्टमरना सगळ्या बँकेच्या कस्टमर तुम्हाला सांगितलं सगळे कस्टमर खुश आहेत. मग कस्टमर जर हक्क सांगायला लागले आणि तो इलिजिबल असेल आणि माझ्याकडे प्रोव्हिजनला प्रॉब्लेम होत असेल तर काय करायचं आता ह्या केसमध्ये? कस्टमरला म्हटलं तो हक्क सांगायला लागला आणि एखादा कस्टमर समजा मला पाहिजेच आणि त्याने कंप्लेंट केला आणि किंवा काय केला तर? कामच आहे, याला एक मराठीमध्ये म्हण आहे, माझे मरण पाहिले म्या डोळा. याला उत्तर नाही होय, हीच तर आपली मौत आहे. म्हणजे कसं आहे की आपल्यापेक्षा कस्टमरला जास्त ज्ञान आहे, त्याला माहिती आहे. आणि आता जे एक्झिस्टिंग आहेत ना त्याच्यामध्ये तुम्हाला नॉन डिस्क्रिमिनेटरी राहता येणार नाहीये आणि हेच रिझर्व्ह बँकेने लक्षात नाही घेतलेलं आहे. मला एक सांगा, जो माझा बॉरोवर 1 मार्कला अत्युत्तम आहे त्याला मी रिस्ट्रक्चरिंग दिलं, त्याच्याकरता मी 10% प्रोव्हाइड करायचं, ह्याच्यासारखा शुद्ध वेडेपणा नाहीये हो. पण आपण रिझर्व्ह बँकेला वेड म्हणू शकत नाही ना. ओपन लिहिला हे म्हणता येत नाही आपल्याला काही झालं तरी. ही अशी अवस्था आहे आणि आपण त्याच्यामध्ये प्रयत्न करतो. मी तुमचा जो प्रश्न आहे ना हा किमान 7 ते 8 मोठ्या बँकांचा प्रश्न आहे आणि त्या मोठ्या बँका पण आता सगळ्या चाच पडत आहेत. माझी पण बँक चाच पडते की याच्यामध्ये काय सोल्युशन आहे, मी असं हे करू शकतो का? तर त्याला सरळ उत्तर सध्या तरी नाहीये. मी अजून काही इव्होल्युशन झालं आणि काही गाईडलाईन रिवाइज झाला तर विषय वेगळा होईल. पण तुमचा प्रश्न रास्त आहे, उत्तर इमिजिएट काय नाही त्याला. ओके, थँक्यू सर. सर नमस्कार. नमस्कार. दीपक फडणीस, पंचांगा बँक. एक प्रश्न एक असा आहे की आता ज्याप्रमाणे डिस्क्रिमिनेशनचे हे नाही करायचं, बोर्डान समजा छोट्या बँकांसाठी हा फार मोठा इश्यू येऊ शकतो या प्रोव्हिजनचा वगैरे. तर ह्या केसमध्ये आपण ही पॉलिसी जी आहे ही बोर्डापुढे आपल्याला जेव्हा वाटेल की बाबा अजून 1 महिना 1.5 महिना आपण याच्यावर विचार करून मग ठेवावी आणि मगच आपण हा एक्सरसाइज करायचं का हे ठरवावं, असं जर केलं तर चालू शकणार आहे का हे करणं कंपल्सरी आहे? 30 डिसेंबर पर्यंत तुम्ही निर्णय घ्या आणि त्यानंतर 90 दिवसात तो इम्प्लिमेंट करा. फडणवीस, मला 2 गोष्टी वाटतात. एक गोष्ट त्याच्यामध्ये अशी आहे की आत्ताचे जे काही सर्क्युलर आहे ना ते फारसं चांगलं नाहीये, हे सत्य आहे. आता कसं आहे की तुमचे जे खातेदार आहेत त्यांना अख्खं जग ज्ञान देणार आहे. तुम्ही जरी काय बोललं नाहीत तरी सगळं जग तुमच्या खातेदारांना शिकवणार आहे की बँकेकडनं काय घ्यायचं आणि कसं घ्यायचं. बरोबर. त्यामुळं तुम्ही जरी काय नाही बोलला तरी तो खातेदार तुमच्याकडे येऊन धडकणार आहे. राहिला पॉलिसीचा प्रश्न, हा पूर्णपणे अंतर्गत मामला आहे. पॉलिसी ही आपण का करायला पाहिजे त्याची अंमलात आणण्याची तारीख आपल्याला ठरवता येते. पण पॉलिसी जर का करून ठेवली तर बोर्डाचा मॅन्डेट तुमच्या हातात राहतो ऍडमिनिस्ट्रेटिव्ह हेड म्हणून. म्हणजे तुमच्या हातात जर का त्याचा मॅन्डेट तुम्ही ठेवलात, एक पॉलिसी अप्रूव्ह करून घेतली, जनरली हे आपल्याला अशा पद्धतीने करायचंय, हे पॉलिसी डॉक्युमेंट घेतल्यानंतर करायचं कसं ह्याचा ऑप्शन तुमच्या पुढे राहतो आणि मग तुम्हाला कोलांट एवढं मारायला स्कोप राहतो. तुम्ही ऑफिशियली असं काही करू शकत नाही ना, एकाला डावं एकाला उजवं असं काही करू शकणार नाही यार. म्हणजे किमान कागदावर दिसेल असं तर तुम्हाला काहीच करता येणार नाहीये. आणि पीएमसीचं झाल्यापासून रिझर्व्ह बँक कशी पिसाळली आहे हे मी तुम्हाला सांगायला नको आहे. त्यामुळे आता जी रिझर्व्ह बँक यंदाच्या वर्षी इन्स्पेक्शन करेल ते सगळे चाबूक घेऊनच येईल. जरी ते रिमोटली आले तरी मी मुंबईच्या जवळ असल्यामुळे मला त्यांची हीट सातत्याने जाणवते आणि ती हीट म्हणजे तुम्हाला विश्वास नाही वाटणार.
मी दर दिवसाआड रिझर्व्ह बँकेला कुठला ना कुठला डेटा देण्याकरता माझे 2 अधिकारी काम करत असतात दर 2 दिवसाआड. म्हणजे सगळ्या खालपर्यंत येतात असं नाही. माझी बँक त्या 10 बँकांमध्ये की ज्यांचा डेटा MIS हे सगळं चांगलं आहे त्यामुळे त्या लोकांकडे सारखं मागवत असतात. माझी अवस्था तर ती अशी आहे की भीक नको पण कुत्रा आवड, पण करू काही शकत नाहीये. आणि त्यामुळे आपण सगळेजण या अडचणीमध्ये एकत्र आहोत. मी एक जे रिप्रेझेंटेशन दिलंय ते पाहिजे मी प्रशांत गंभीरांना पाठवतो, ते तुमच्यावर शेअर करतील. तुम्हाला बघितलं कर्नाटक ग्रुपवर त्याच्यावर टाकलं तुम्ही दिलं पत्र. होय होय होय. असं आणखी एक प्रश्न आहे, कन्व्हर्जन इंटू अदर सिक्युरिटीज जे म्हटले डेब्ट किंवा इक्विटी मध्ये, ते काय आहे नेमकं? आपल्यासाठी नाही तो. नाही मला प्रश्न नाही कळलेला साहेब जरा. नाही त्याच्यामध्ये 5 नंबर 9 वर कन्व्हर्जन इंटू अदर सिक्युरिटीज अँड व्हॅल्युएशन असा जो क्लॉज आहे, द रिझोल्युशन प्लॅन मे प्रोव्हाइड फॉर कन्व्हर्जन ऑफ अ पोर्शन ऑफ द डेब्ट into equity or other marketable non-convertible debt securities issued by the borrower. हे जे म्हटले सांगतो लक्षात आलं मला, तुमचा प्रश्न लक्षात आला. आता हे काय झालेलं आहे की रिझर्व्ह बँकेलाच उजवा हात काय करतोय हे डाव्या हाताला माहिती नाहीये. आता काय झालेलं आहे की बँकिंग रेग्युलेशन अमेंडमेंट ऑर्डिनन्स पास झाला आणि तो ऑर्डिनन्स पास झाल्यानंतर त्याच्या सुमारासच म्हणजे साधारणपणे जानेवारी फेब्रुवारीच्या सुमारासच रिझर्व्ह बँकेने अर्बन बँक डिपार्टमेंट बंद करून टाकलं. अर्बन बँक डिपार्टमेंट बंद केलं आणि आपण BR ऍक्टच्या ऑर्डिनन्स मुळे आपण सर्व बँका एका तराजूमध्ये आलो. आपली अडचण काय माहिती का, आता ते सर्क्युलर कुठलेही रिझर्व्ह बँक इश्यू करेल तर आपल्याला सर्क्युलर वाचताना याचा शोध घ्यायचा आहे की हे आपल्याला लागू आहे का नाही. लागूच नाही. आपल्याला ठरवायला पाहिजे की ह्या सर्कल मध्ये हे वाक्य आपल्याला लागू नाही. कारण रिझर्व्ह बँक काय करते, ऑल बँक्स रेग्युलेटेड बाय RBI असं एक वरती हेडिंग टाकते आणि तुमच्याकडे जर का RBIचं लायसन्स आहे तर तुम्हाला ते लागू आहे असा त्याचा अर्थ. हे RBI तुम्हाला लायसन्स दिल्यामुळे तुम्हाला ते सर्क्युलर लागू आहे त्याचा पहिला अर्थ. परंतु आपल्या भारत देशामध्ये डिस्ट्रिक्ट सेंट्रल कोऑपरेटिव्ह बँक्स, स्टेट कोऑपरेटिव्ह बँक्स, रिजनल रुरल बँक्स, कमर्शियल बँक्स, प्रायव्हेट सेक्टर बँक्स, पेमेंट अँड सेटलमेंट बँक, स्मॉल फायनान्स बँक असे 10 प्रकार झाले. आता या 10 प्रकारामध्ये या 10 बँकांच्या बिझनेसची वैशिष्ट्य वेगवेगळी आहेत. तुम्ही जो आता उल्लेख केला अदर सिक्युरिटी किंवा अदर बॉन्डचा, तो टिपिकली कमर्शियल बँका आणि प्रायव्हेट सेक्टर बँकांच्या बाबतीमध्ये आहे. म्हणजे कमर्शियल बँकांमध्ये आज देखील प्रमोटरची इक्विटी घेऊन प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल तर त्याची इक्विटी परचेस करण्याची कमर्शियल बँकांना मुभा आहे. कमर्शियल बँका करतात. कोऑपरेटिव्ह बँकांना हे व्हिज्युअलायझेशनच नाहीये. कोऑपरेटिव्ह बँकांनी गेल्या 100 वर्षात कधी केलेलं नाही आणि करू पण नाही, कारण याच्यासारखा थर्ड क्लास प्रकार फंडिंगचा नाहीये. आणि ही परिस्थिती असल्यामुळे अशी आपल्याला वाक्य शोधावी लागतील की जे आपल्याला लागू होत नाही आणि त्यानुसार ते सर्क्युलर इंटरप्रिट करायचंय. आता गमत बघा, हे मी तुम्हाला एक बाजू सांगितली, वेळ रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया सेज ऑल बँक्स इन्क्लुडिंग स्मॉल बँक, तरी देखील ते काही सर्क्युलर फक्त कमर्शियल बँकांना काढतायत. म्हणजे उदाहरणार्थ कुठलं, आता ताजं सर्क्युलर आहे परवाच्या पॉलिसी मधलं, तुमच्या बॉरोवरनी दुसऱ्या बँकेमध्ये करंट अकाउंट उघडायचं नाही, आलंय का कोऑपरेटिव्ह बँकांना? हे फक्त कमर्शियल बँकांना आलंय. आता हे रिझर्व्ह बँकेला सुधरवत नाहीये की हे करा कोऑपरेटिव्ह बँकांना पण द्यायला पाहिजे. आमच्या बँकेनी आम्ही असं ठरवलंय की जरी ते कमर्शियल बँकांना असलं तरी आम्ही आमच्या बॉरोवरना चाप लावण्याकरता ते सर्क्युलर अंमलात आणणार आहोत आणि बॉरोवरना सांगणार आहोत 6 महिन्यामध्ये दुसऱ्या बँकेतले अकाउंट बंद कर, नाही तर आमच्याकडचं अकाउंट घेऊन जा तिकडे. कारण जेवढे अकाउंट तुमचे NPA आहेत तेवढे सगळे दुसऱ्या बँकांमध्ये व्यवहार करतात, म्हणून तुमच्याकडे NPA होतात. हा जेनेटिक अभ्यास आहे. त्याच्यामध्ये पार्ट जो आहे डिस्क्लोजर अँड क्रेडिट रिपोर्टिंग. आवाज नाही येते. पान नंबर 13 वरती डिस्क्लोजर्स अँड क्रेडिट रिपोर्टिंग, हा हे तसंच आपल्याला ऍप्लिकेबल नाही आहे ना UCB ला?
नाही, 5 नंबर 13 वरती जे डिस्क्लोजरचा भाग आहे ना तो आपल्याला लागू आहे ना. खाली ते लागूचा. बघा. खाली स्टेटमेंट दिले तुम्हाला. फॉर्मॅट दिले ते डिस्कस आता त्याच्यामध्ये आपल्याला काय लावायला. लागू होणार नाही, कॉर्पोरेट पर्सन्स आपल्याकडे लागू नाही होणार. तिथे आपण नील लिहायचं, पण तो डिस्क्लोजरचा फॉर्मॅट लागू आहे आपल्याला पुढच्या वर्षीपासून, अर्थात हो. सी लागू नाही मार्च 21 पासून लागू आहे तो. सी कॉलम लागू नाही होणार. ते आपण कॉल घ्यायचा तो डिस्क्लोजर करताना. कारण काय होणार आहे, तुम्हाला रिझर्व्ह बँकेचं पत्र पाठवलं, रिझर्व्ह बँक उत्तर देणार नाहीये. का उत्तर देणार नाहीये? तर आता रिझर्व्ह बँकेमध्ये फक्त 15 माणसं युपीडीला काम करतात, बाकी सगळे घरी बसून काम करतात. सर अजून एक प्रश्न विचारायचा होता. बोला ना. माझी आता BDDR ची प्रोव्हिजन आहे ती एक्सेस आहे, रिक्वायर्ड पेक्षा जास्त आहे. आणि आता ही जर समजा मी 10% ची प्रोव्हिजन वेगळी करायला लागेल का ती कन्सिडर करता येईल? कन्सिडर करता येईल ती. तुम्हाला एक्सेस 100% करता येईल. येस येस, काही इश्यूज नाही. 100% करता येईल. अजून काही बाबासाहेब? आर्टिस्ट लिस्ट बंद करणार, स्क्रीन वाढतील. कुंभार साहेब. हा बोला की. नाही तेच काय नाही हा ते सांगितले बरोबर आहे ते सगळं. त्यांचे जे मुद्दे सगळे आहेत त्या प्रोव्हिजनचा हा आपल्या दृष्टीने एक अडचणीचा इश्यू आहे. गंभीर साहेबांनी जे बोलले किंवा आपली प्रोव्हिजन आहे ते कन्सॉलिडेट करू शकतो. आणि एक महत्वाचा विषय काढला होता की बाबा डॉक्युमेंटेशनचा इश्यू. तर त्यांनी सांगितले 30-31 डिसेंबर पर्यंत तुम्ही काय करा, प्लॅन सजेस्ट करा, इन्व्होकेशन करा. इन्व्होकेशन केल्यानंतर तो अप टू 90 दिवसांमध्ये इम्प्लिमेंट करा. त्यावेळी ड्युरिंग द पिरियड ऑफ इम्प्लिमेंटेशन तुम्ही डॉक्युमेंटेशन करून घेऊन ते सुरू करू शकतो. आणि आपला दुसरा इश्यू म्हणून त्यांनी सांगितलं की 6 महिन्याचं व्याज जे आहे आता कोविड पिरियड मधलं ते तुम्ही कॅपिटलाइज करू शकता किंवा त्यामध्ये घालून इन्स्टॉलमेंट पुढे ढकलू शकता किंवा सरांनी आता जसं सांगितलं त्याप्रमाणे तो अप टू मार्च पर्यंत तुम्ही वसूल करा. म्हणजे त्यातनं बाजूला पडू शकतोय. एक 4-5 गोष्टी महत्वाच्या आहेत. तुम्ही जो आता इश्यू काढला होता इक्विटीचा आणि डिबेंचरचा, ही प्रोव्हिजन कमर्शियल बँकामध्ये आहेच. ही प्रोव्हिजन अशी करायची आणि त्यामुळे ते आजही ते घेतातच. पण ते आपल्या दृष्टीने दुर्दैव आहे, ते न करणं गरजेचं आहे. तो काय करणं चुकीचं आहे ते. पण त्यांनी आयडेंटिफाय केलं तर तिथून पुढे तुमचा डेटा सहज काढता येईल आणि मग प्रोव्हिजनिंग बाकी सगळ्या गोष्टी त्यावरून ठरवता येतील. गेल्या वर्षी आपल्याकडे महापूर झाला आपल्या जिल्ह्यात. तर त्यावेळेला काही लोकांच्या यांच्याप्रमाणे ते पूर्वीच्या सर्क्युलर प्रमाणे समजा काही रिशेड्यूल केले असतील अकाउंट, आता त्यांना हे लागू होणार नाही. समजा तो अकाउंट रेग्युलर असला तरी किंवा एनपी असला. अग्रिकल्चर साठी या गोष्टीचा इश्यू नाहीच काढलाय त्यांनी. ते अग्रिकल्चर सोडलंय ज्याच्यातनं त्यांनी. ते पण बघा तुम्ही. खिरवाडकर साहेब, याच्यामध्ये खिरवाडकर साहेब मला एक विचारायचं होतं की फार्म क्रेडिट जे काही म्हटलेलं आहे ते त्यांनी पूर्णपणे एलिमिनेट केलं. जर ते तुमचे 1 मार्चला अनम्यूट जर करा 30 दिवसात ओरडी असेल खिरवाडकर साहेब, अदर देन ऍग्रिकल्चर तर फुलफिल क्रायटेरिया. नाही, मला प्रश्न नाही कळत आहे. प्रश्न काय म्हणताय? नाही, याच्यामध्ये काय झालंय की आता आमच्या बँकेकडे पर्टिक्युलरली फार्म क्रेडिट जो काही विषय आहे हा बऱ्यापैकी मोठा आहे आता. बरोबर. तो याच्यामधून पूर्णपणे एलिमिनेट केलेला आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला काही स्कोप नाहीये. अगदी क्लिअर करून घ्यायचं होतं फक्त तेवढंच. ऍब्सोल्युटली करेक्ट आहे. मला एक प्रश्न असा विचारायचा आहे
की कोल्हापूरमध्ये गेल्या वर्षी मोठा पूर आला होता. हो, केलेत हो, की हो. हा. तर त्या तोच प्रश्न आहे. पुरामध्ये आपल्या जिल्ह्यामधल्या बँकांनी नॅचरल कॅलॅमिटीचे क्लॉजेस इन्व्होक करून काही रिस्ट्रक्चरिंग केलं असेल. काही बँकांनी केलंय ते. केलेलं आहे. मला असं वाटतं की असोसिएशन म्हणून एक कम्युनिकेशन तुम्ही रिझर्व्ह बँकेला द्यायला पाहिजे करेक्ट. की ते जे अकाउंट आहे ते रिस्ट्रक्चर केलेले SME 0 मध्ये आहेत 1 मार्चला. त्यांना काही कोविडचा त्रास झाला नाही का? तर त्यांनाही कोविडचा त्रास झाला. खूप झाला. वी शुड बी अलाउड टू फर्दर रिस्ट्रक्चरिंग देम. रिस्ट्रक्चर ऑफ दिस अकाउंट्स. आणि ह्याच्याबद्दल आहे ना तुमच्याकडे रिझर्व्ह बँकेचे इन्स्पेक्टर वेगवेगळे अर्थ काढू शकतात. त्यामुळे तुम्ही जिल्ह्यापुरतकडे सगळ्या महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यात नाहीये ना हे. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतं. जिल्ह्याचं असोसिएशन आहे, जिल्ह्याच्या असोसिएशनने रिझर्व्ह बँकेला रिप्रेझेंटेशन द्यायचं आणि हे सांगायला पाहिजे की गेल्या वेळेला आम्ही काही रिस्ट्रक्चर केलेले अकाउंट आहे त्याचा परफॉर्मन्स सबसिक्वेंट ते SME 0 मध्ये होते 1 मार्चला. आम्हाला त्यांना ही फॅसिलिटी एक्सटेंड करायची. काइंडली परमिट अस. ते हे सविस्तर रिप्रेझेंटेशन देऊन रिझर्व्ह बँकेकडनं वाचवलं पाहिजे असं माझं मत आहे. येस सर. नागराळे साहेब, बोला. नागराळे साहेब, हो, मला वाटतं ते रिप्रेझेंट द्यायला काय हरकत नाही. समजा त्यांनी काय सांगितलं आता ते आपण तयार करून ते मला लक्षात करूया आता. आणि आता त्यांनी जे दिलेल्या गाईडलाईन्स मध्ये असं मला वाटतंय 30 डेजच्या नॉर्म 1 मार्चला जर 30 डेजचा ओव्हरड्यू असेल तर त्यातले जरी काही अकाउंट असले तर अदर दॅन ऍग्रिकल्चर तरी सुद्धा ते इलिजिबल व्हायला काय हरकत नाही. ती कंडिशन वरून आपण एक रिप्रेझेंटेशन देऊया. 100%. राईट. 100%. येस सर. मला वाटतं नागराळे साहेब बऱ्यापैकी आपला शंका निरसन झालेला आहे. निश्चित. तर आणि तुम्ही करावा. हा नाही सगळ्यात पहिल्यांदा म्हणजे सगळ्यांच्या वतीने मी हेच आणखी जर समजा कोणाला काही प्रश्न असले किरवाडकर साहेब आता आपल्याला उपलब्ध आहेत तोपर्यंत विचारून घेऊ. हा बोला सर. बोला काम बोल. संजय बोल. आता जे इश्यू केलेलं सर्क्युलर आहे त्या सर्क्युलरला जो तुम्ही रेफरन्स दिलेला आहे ते 11. हॅलो ऑडिबल हॅलो. संजय साहेब आवाज येत नाही. बोला. एक मिनिट. किरगाव साहेब आवाज कमी येतो तुमचा. आता येतोय सर. हो येतोय. तर जे MSMEचं जे सर्क्युलर इश्यू केले 6 ऑगस्टला त्यामध्ये त्यांनी पहिला रेफरन्स दिलाय 11 फेब्रुवारी 2020 बरोबर. आणि 11 फेब्रुवारी 2020 ला त्यांनी रेफरन्स केलाय 1 जानेवारी 2019. आणि त्या 6 ऑगस्टच्या सर्क्युलर मध्ये ऑल अदर इन्स्ट्रक्शन स्पेसिफाईड इन सर्क्युलर डेटेड 11 फेब्रुवारी दिलेला आहे. बरोबर. आता MSME मध्ये हे जे काही अकाउंट जर रिस्ट्रक्चर करायचे असतील तर त्याचे जे रिपेमेंट आहे तर आता जर ह्या कोविड आणि ह्याचा इम्पॅक्ट जर म्हटला तर ते 30 दिवसापर्यंतच त्यांनी म्हणजे ते ओव्हरड्यूज आहेत ते 30 दिवसापर्यंतच ठेवायला त्यांनी सांगितलेलं आहे. तर 30 दिवसाच्या वर म्हणजे पोस्ट इम्प्लिमेंटेशन नंतर झाल्यानंतर जर ते पैसे आले नाही 30 दिवसानंतर तर ते अकाउंट ट्रीटेड ॲज अ NPA होणार. पण त्याचा आता प्रॅक्टिकल विचार केला की ह्याचा खूप मोठा इम्पॅक्ट होणार आहे की कारण कोविडमुळं 30 दिवसात कोणी रिपेमेंट करेल असं लगेच वाटत नाही MSMEच्या संदर्भात. त्याबाबत काहीतरी रिझर्व्ह बँकेला आपण रिप्रेझेंटेशन करावं असं मला वाटतं. दुसरी गोष्ट सर आणखीन एक की आपण एक मिनिट तुमच्या MSME वरती मी रिस्पॉन्ड करतो. मला एक जो तुमचा मुद्दा आहे तो 100% बरोबर आहे. रिप्रेझेंट करायला पाहिजे MSMEचा मुद्दा. सर्वात मोठी अडचण काय झाली ती मी तुम्हाला सांगतो. हे सगळे बॅकडेटेड रेफरन्सेस सर्क्युलर्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही समजा त्या फेब्रुवारीच्या किंवा आधीच्या सर्क्युलरनी गेला आणि एखादं अकाउंट तुम्ही रिस्ट्रक्चर केलं त्यावेळी समजा केलं असेल त्यावेळेला तर ते आता एलिजिबल होणार नाहीये. बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला ती एकदाच फॅसिलिटी द्यायची आहे. माझा प्रश्न असा आहे की जानेवारीमध्ये आम्ही रिस्ट्रक्चरिंग केलं ग्लोबल इकॉनॉमिक सिच्युएशनमुळे भारतामधल्या अनेक प्रॉब्लेममुळे त्याच्या धंद्याला अडचण होती. मग त्याला काय कोविडची अडचण झाली नाही काय? त्याला कोविडची अडचण आहेच की. पण रिझर्व्ह बँकेने याचा विचार केलेला नाहीये. रिझर्व्ह बँकेने प्रॅक्टिकली बँकांना कुठले प्रश्न येत आहेत त्याच्यावरती प्रॅक्टिकली काय सोल्युशन द्यायला पाहिजे हे विचार केलेला नाही. ते रिप्रेझेंट व्हायलाच पाहिजे. माझ्या रिप्रेझेंटेशन मध्ये हा मुद्दा मी आणलेला नाहीये परंतु सबसिक्वेंट रिप्रेझेंटेशन मध्ये हाही मुद्दा मी आणेल.
तुम्ही पण असोसिएशन म्हणून आणा आणि मी पण आणेन, कारण शेवटी असं नाही की आपण आई पण पोरग रडल्याशिवाय दूध देत नाही ना, तसला प्रकार आहे तो. त्यामुळे आपल्याला ह्या विषयावर रडण्याशिवाय पर्याय नाहीये काही, अगदी स्पष्ट बोलायचं झालं तर. दुसरा मुद्दा MSMEच्या मध्येच अजून एक त्यांनी मुद्दा क्रमांक 2.6 मध्ये म्हटलेला आहे, फॉर अकाउंट्स रिस्ट्रक्चर्ड अंडर दिस गाईडलाईन्स बँक शाल मेंटेन ऍडिशनल प्रोव्हिजन ऑफ 5% ओव्हर अँड अबाउट द प्रोव्हिजन ऑलरेडी हेल्ड बाय देम. तर याचा नेमका अर्थ काय सांगते? नाही एक मिनिट, कशात म्हटले, कुठल्या याच्यात म्हटले मला सांगा ना, कुठल्या डेटचं सर्क्युलर आहे? MSMEचं जे सर्क्युलर आहे एक मिनिट मला काढू दे जरा फक्त. हे आता परवा आपण केलेलं आहे, ते सोडून हे वेगळं आणि ऍडिशनल मी फोन करतो, मी चालू आहे जरा 10 मिनिटं लागतील. आता प्रश्न विचारा ना जरा मला. पॅरा 2 मधलं 6 नंबर जे आहे हा, त्याच्यामध्ये ऍडिशनल प्रोव्हिजन ऑफ 5% ओव्हर अँड अबाउट द प्रोव्हिजन ऑलरेडी हेल्ड बाय देम. बरोबर. म्हणजे जर समजा मी रिस्ट्रक्चर करत असताना ते अकाउंट जर समजा सब स्टँडर्ड असेल तर 10% ऑलरेडी प्रोव्हिजन मी केलेली आहे, त्याच्या व्यतिरिक्त आणि 5% करायची, असं आहे का त्याचा अर्थ? आपण क्लॅरिफिकेशन घेऊया, थोडंसं कन्फ्युजिंग येते आपण, थोडंसं कन्फ्युजिंग आहे, आपण क्लॅरिफिकेशन घेऊया. हॅलो सर, हॅलो. त्याचं एकदम ठाम छाती ठोक उत्तर नाही सांगता येते मला पण आता, ते आपण जरा तपासून घेऊया ना, 4 लोकांची बोलू अजून. कारण का वरचा जो पॅरा जो आहे तो एनपीए रिलेटेड आहे. करेक्ट. म्हणजे 15% करायची का काय, समजा ऑलरेडी 10% केली असेल, हा 15%. अर्थ तो लागतोय, पण गेट बॅक टू, आपण अजून 4 लोकांची बोलूया. पण मी 1-2 लोकांची सांगतो. सर हॅलो, माझ्याकडचं एक अकाउंट मी जेव्हा हे कोविड सुरू झालं तेव्हा मी एप्रिलमध्येच एक मोठं अकाउंट मी रिस्ट्रक्चर केलं आणि ते ऑलरेडी एनपीए मार्क झालेलं होतं आणि ते स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटमध्ये बसत नव्हतं ते, तर त्याचं स्टेटस काही मी बदललं नाही, ते तसंच ठेवलं. पण आता या सर्क्युलर प्रमाणे MSME मधलंच आहे ते, तर या सर्क्युलर प्रमाणे त्याला ऍडिशनल 5% प्रोव्हिजन करावी लागेल का मला? अर्थात हात लागतोय मला. येस, अर्थात हात लागतोय. पण हे सर्क्युलर हे सर्क्युलर येण्यापूर्वीच मी रिस्ट्रक्चर केलेलं आहे. नाही, या सर्क्युलर येण्यापूर्वी जर का तुम्ही रिस्ट्रक्चर केलं असेल तर त्या जुन्या गाईडलाईन्स आहेत त्या लागू होतील. हा पहिला मुद्दा, ज्याच्यामध्ये तुम्ही ऑलरेडी रिस्ट्रक्चर केलेलं आहे. आणि आता तुम्ही जर का पुन्हा ह्या गाईडलाईन नुसार त्यांना रिस्ट्रक्चर करणार असाल नव्याने, तर 5% लागेल, असा प्राथमिक अर्थ लागतोय त्याचा. ओके, बघूया याचं आणखीन काही बघूया ना. बोला लोडकर सर. बोला. आता जे काय रिस्ट्रक्चरचं 2008चं जे सर्क्युलर आहे, ओरिजिनल सर्क्युलर, ते आता कॅरी डिम्युनेशन व्हॅल्यूचं, बरोबर, या सर्क्युलरचा बेनिफिट प्लस या सर्क्युलरचा असे 2 वेगवेगळ्या पद्धतीने, म्हणजे MSME वगैरे जे लोन अकाउंट्स आहेत त्याला जर डिम्युनेशन व्हॅल्यूच्या ह्याच्या जुन्या सर्क्युलर प्रमाणे ट्रीटमेंट करून तसं करून, आणि हे पर्सनल लोन आणि ह्याला या सर्क्युलर असे दोन्ही सर्क्युलरचं कॉम्बिनेशन करून आपल्याला करता येईल का? ते करता यावं म्हणूनच मी रिप्रेझेंटेशन दिलंय. माझी अपेक्षा तीच आहे की मला प्रोव्हिजनिंग न करता एक्झिस्टिंग स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंटचे जर का गाईडलाईन्स मला वापरता आल्या तर मी मॅक्झिमम बरोबर त्या SRT मध्ये शिफ्ट करेन, स्पेशल रेग्युलेटरी ट्रीटमेंट मध्ये, जिथे मला प्रोव्हिजनिंगची गरज नाही लागणार आहे. फक्त मला छाती टोकपणे हे का नाही करता येते, मी रिझर्व्ह बँकेच्या इन्स्पेक्टरला घाबरतो, कारण प्रत्येक येणारा इन्स्पेक्टर स्वतःचा जावई शोध घेऊन येतो आणि बँकेला पणास लावतो, ते आपल्याला नाही करायचंय. म्हणजे आपण आता नाफकाला हेच सांगितले की आम्हाला SRT आजही व्हॅलिड आहे, हे हो का नाही ते सांगा. ते झालं की तुमचा प्रश्न सुटसुटीत होतो एकदम. अच्छा, ओके सर. दुसरं मगाशी गंभीर साहेबांनी जे म्हटलं 5% प्रोव्हिजनचं जे, तर ज्यावेळी 27 मार्च सर्क्युलर ज्यांनी दास साहेबांनी हे केलं, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग द्वारे त्यांनी एक रिप्रेझेंटेशन, म्हणजे आधी पॉलिसी घेतली
जे अकाउंट स्टँडर्ड आहेत 31 मार्चला जे अकाउंट स्टँडर्ड होणार आहे म्हणजे 1 मार्च जे अकाउंट स्टँडर्ड आहेत तर त्या 1 महिन्यामुळे ते अकाउंट जे त्याला जी प्रोव्हिजन करायला सांगितलेली होती त्यांनी पहिल्यांदा 5% आणि पुढे जूनला 5% अशी 10% प्रोव्हिजन करायला सांगितली होती. त्याच्या रिलेटेड हे 6 नंबरचं ऍटम असावं असं आम्हाला वाटतं. नाही तसं कारण नाहीये. फेब्रुवारी सर्क्युलर आहे. नाही ते जे तुम्हाला 5% 31 मार्च पूर्वी 5% 31 मार्च नंतर जे गाईडलाईन्स आहेत ना त्या रद्द बातल झालेल्या नाही. त्या 5%चा विषय वेगळा आहे. हा वेगळा आहे मी तुम्हाला सांगतो. त्या पॉलिसीच्या डिसिजनच्या वेळेला रिझर्व्ह बँकेला असं वाटत होतं किंवा तुम्हाला मला असं वाटत होतं की आता 14 दिवसानंतर लॉकडाऊन होईल की आपण असे 14चे 6 टप्पे काढले हे कोणालाच अंदाज येत नव्हता ना. त्यामुळे आता खरं तर त्यांनी त्या 5%च्या प्रोव्हिजन मधनं रिलीफ द्यायला पाहिजे. त्या 5%च्या प्रोव्हिजन मधनं एकदा रिस्ट्रिक्शनचा विषय आणल्यानंतर रिलीफ द्यायला पाहिजे की नको. तो नाही दिलेला. अजून एक रिलीफ आमचं मांडणं असं आहे जे आम्ही सातत्याने मांडतो आहोत की आमच्याकडे आम्ही गेली अनेक वर्ष स्टँडर्ड असेट प्रोव्हिजन करतोय जिचा वापर आम्हाला कुठेही करता येत नाही. म्हणजे माझ्या बँकेचा विषय केला तर माझ्याकडे आज 15 कोटी स्टँडर्ड असेट प्रोव्हिजन त्याचा कुठेही मला उपयोग करता येत नाही. त्या 15 कोटीचा वापर मला ह्या 10 कोटीमध्ये करू द्या की या 10% मध्ये करू द्या की. मुद्दा असा आहे की बँक ज्या वेळेला बुडेल त्यावेळेला त्या प्रोव्हिजनचा वापर करायचा असा थेरम आहे 2006 सालचा की ही जी स्टँडर्ड असेट वरती तुम्ही 0.25 0.40 ची काही प्रोव्हिजन करता आहात ती तुमची बँक उद्या बुडाली तर या प्रोव्हिजनचा त्यावेळेला वापर करायचा असा उद्देश आहे. आमचं म्हणणं असं आहे की आम्हाला दिसतंय की आमच्याकडे पैसे असूनही आम्ही बुडणार आहोत तर आम्हाला त्याचा रिलीफ इथे घेऊ द्या की. म्हणजे आता आम्हाला तुम्ही स्टँडर्ड अकाउंटला प्रोव्हाइड करायला लावताय ना तर माझं असं म्हणणं आहे की मला जे 10% प्रोव्हाइड करायचे आहे ते 10% जर का माझ्या स्टँडर्ड असेटच्या प्रोव्हिजन मध्ये जर काय तर मला ऍडिशनल का करायला लावताय तुम्ही. आता हे कसं माहिती का वैयक्तिक भांडणाचं सगळं व्हायला लागलं आणि रिझर्व्ह बँकेमध्ये दुर्दैवाने नागरी सहकारी बँकांना समजलेली माणसं उरलेली नाही. म्हणजे तुम्ही पहिला मुद्दा असा आहे की महाराष्ट्रात 500च्या घरात बँका आहेत पण आज रिझर्व्ह बँकेमध्ये मराठी म्हणूनच शिल्लक नाहीये. म्हणजे आपली जी भाषा आहे त्या भाषेमध्ये संवाद साधू असा विषय नाही राहिलेला. तिसरा मुद्दा असा झालेला आहे की त्या टॅफकपच्या मीटिंग मध्ये फेडरेशन आणि नॅफकपचे प्रतिनिधी आहेत पण त्या फेडरेशन आणि नॅफकपच्या प्रतिनिधीचं कितपत ऐकलं जातं हा प्रश्नच आहे पुन्हा. म्हणजे उदाहरणार्थ कुठल्याही बँकेवरती सेक्शन 35 लावायचा असेल तर तो विषय टॅफकपला यावा लागतो. किमान 6 उदाहरणं अशी आहेत की टॅफकप मध्ये विषय नव्हता सेक्शन 35 लावला. हे जिथे हाय हँडेडनेस होतोय ना तिथे आपल्याला आपलं जळतंय कुठे हे आपल्याला दिसतंय. आम्ही अजून एक विषय केला जो नॅफकप पर्यंत मी नेला होता. माझं लॉजिक असतं तुम्हाला सांगतो असं आहे की राज्य सहकारी कायद्यानुसार म्हणजे ज्या मल्टी स्टेट आहेत त्या बाजूला काढाव्या लागतात. राज्य सहकारी कायद्यानुसार जो स्टॅच्युटरी रिझर्व्ह आहे तो बँकेचा सर्व्हायव्हल करता वापरता येतो विथ द परमिशन ऑफ रजिस्ट्रार. माझी आत्ता गरज आहे स्टॅच्युटरी रिझर्व्ह वापरायची. तुम्ही मला आत्ता नाही दिलं तर मी मेल्यावर परवानगी देणार असेल तर उपयोग काय त्याचा. मी सगळा वापरा असं म्हणत नाही पण मला 10% 15% स्टॅच्युटरी रिझर्व्ह मधून प्रोव्हिजन करता पैसे काढू द्या ना. ह्याच्यावरती देखील रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि कमिशनर यांचं एकमत होत नाहीये. आता कमिशनरचा खरा रोलच नाहीये. रिझर्व्ह बँकेने हा विषय क्लिअर कट द्यायला पाहिजे पण तो न देता म्हणजे त्याच्यावरती असं आहे की माझं आता काय होतंय की माझे खायचे दात वेगळे दाखवायचे दात वेगळे. मला बॅलन्स शीट चांगली दाखवायची माझ्या खिशात पैसे ते शर्टाच्या खिशात आहे का पॅन्टच्या खिशात आहे हा महत्वाचा मुद्दाच राहत नाही ना. माझ्याकडे जर का पैसे असेल तुम्ही जर का रेशोचा विषय करत असाल माझ्या ग्रॉस एनपीचा विषय करणार असाल माझ्या नेट एनपीचा विषय करणार असाल परिस्थिती नॉर्मल नाहीये हे तुम्हाला आम्हाला कळतंय रिझर्व्ह बँकेला कळतंय का हा प्रश्न विचारण्याची वेळ आलेली. फक्त काय आपण हा खूप क्लोज ग्रुप असल्यामुळे मी इतकं स्पष्ट आणि इतकं धाडसी बोलू शकतोय. बाकी ठिकाणी बोलू नाही शकत आहे कारण ते माझ्या बँकेवर त्याचे काय परिणाम होतील हे माझं मला माहिती आहे आणि ते आम्ही भोगले परिणाम म्हणजे स्पष्ट भूमिका घेतल्याचे परिणाम भोगलेत. सर अजून एक प्रॅक्टिकल मला विचारायचं असं होतं की 1 मार्च 2020 एक माझं अकाउंट आहे जे पर्सनल लोन मध्ये कन्सिडर करता येईल
तर त्या अकाउंटमध्ये SMA 2 मध्ये अकाउंट आहे ते. ऑगस्टमध्ये आपला आता मॉनिटरिंग पिरियड संपला आणि मी सप्टेंबरमध्ये ते अकाउंट समजा रिस्ट्रक्चर किंवा रिशेड्यूल केलं, तर अशा वेळेस मार्च महिन्यापासून ते ऑगस्ट महिन्यापर्यंत त्याचं जे इंटरेस्ट आता कॅपिटलाइज झालेलं आहे, कारण ते स्टँडर्ड अकाउंट आहे अजूनही, त्यामुळे ते अनडेबिटेड मध्ये पडलेलं नाही. तर जेव्हा मी कॅपिटलाइज करणार तेव्हा ते इंटरेस्ट जे काही आपण आता इन्कमला घेतलेलं आहे ते रिव्हर्सल होणार ना. होय. पहिली गोष्ट अशी आहे की SMA 2 मधल्या अकाउंटला तुम्हाला ही 6 ऑगस्टची आलेली स्कीम लागू नाही करता येणार. सॉरी SMA 0. SMA 2 मध्ये असेल तर लागू होणार नाही. नॉर्मल रिस्ट्रक्चरिंग इज स्टिल व्हॅलिड. यू डाउनग्रेड द अकाउंट अँड डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट. देयर इज नो इश्यू. नाही, मला प्रश्न असा विचारायचा आहे की आता ही जी SMA 0 मधली जी अकाउंट्स आहे ती समजा मी रिस्ट्रक्चर रिशेड्यूल केली तर त्याचा स्वाभाविक परिणाम इन्कम वरती पण होणारच आहे ना. होणार ना. तिथे प्रॉफिटेबिलिटी नाही. हा सर बोला. नाही तुम्ही प्रशांत, अजून एक विषय तुम्ही विसरत आहात, तो असा आहे, आपण सगळ्यांनी लक्षात ठेवला पाहिजे की माझी जे 1 मार्चला माझं जे NPA स्टेटस होतं त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेने नवीन शब्द आणला, तो शब्द म्हणजे स्टँड स्टील. आणि त्या स्टँड स्टील शब्दानुसार 31 ऑगस्टला जी माझी पोझिशन असेल ती 29 फेब्रुवारीची असणार आहे. पक्का लक्षात घ्या, सिंपल थेरम आहे. 29 फेब्रुवारीला माझी जी पोझिशन आहे सगळ्या अकाउंटची ती 31 ऑगस्ट पर्यंत तशीच. म्हणजे एखादा अकाउंट माझा 10 मार्चला 90 दिवस होत होते, तर तो टेक्निकली अकाउंट माझा आता 10 सप्टेंबरला NPA होईल, 10 मार्चला व्हायच्या आधी. कारण 81 दिवस 29 फेब्रुवारीला होते, 90वा दिवस माझा पूर्ण होतोय 10 सप्टेंबरला. आता स्टँड स्टील पोझिशन 31 ऑगस्टला संपली. हे तुम्ही जर काय डोक्यात ठेवलं तर तुमचे हे जे प्रश्न येत आहेत ना, SMA 1 SMA 2 याची क्लॅरिटी खूप चांगली येते. ओके. बेस धरायचं 31 ऑगस्ट जाऊ, त्याला NPA जरी नोव्हेंबर मध्ये होते डिसेंबर मध्ये. करेक्ट. रिव्हर्सल ऑफ इंटरेस्टचा इश्यू येतच नाही ना तिथं. मग तो कुठे येतो? रिव्हर्स येतच नाही, तो रिव्हर्सल ऑफ इंटरेस्ट नाही. नाही. गंभीर साहेबांचा जो इश्यू आहे 6 महिन्याचा इंटरेस्ट आहे रिव्हर्स करायचा असा जो इश्यू आहे तो सवरच येत नाही ना. आणि 31ला तो येत नाही तसा. पण प्रॉपर्टी त्याचा परिणाम काय होत नाही. त्याची तब्येत, BP, डायबिटीज 29 फेब्रुवारीचं जे होतं ते तसंच आहे 31 ऑगस्टला. एलिमिनेटेड. काही खात्यांमध्ये अशी स्थिती आहे की गेले 4 महिने पूर्णपणे व्यवसाय बंद आहे आणि तो आता पिकअप होण्यासाठी तो म्हणतो की मला साहेब 3-4 महिने तरी लागणार आहे सगळं करायला. बरोबर. मध्ये जर समजा त्याने रिक्वेस्ट केली की साहेब मला आता तो काही भरणं शक्य नाहीये, तुम्ही मला व्याज कॅपिटलाइज करून द्या आणि मला हप्ते पुढचे पाडून द्या, तर ते कॅपिटलाइज केल्यानंतर ऑटोमॅटिकली हे रिव्हर्स होणारच ना इन्कम. नाही. पण त्याला प्रशांत, त्याला 6 ऑगस्ट सर्क्युलर अप्लाय नाही होणार ना. तो SMA 0 नव्हता की नाही, त्याला सॉरी मी SMA 2 म्हणालो, पण ते ऍक्च्युली SMA 0. SMA 0 असलं तर विषय विषय कुठे येतो रे? येतच नाही. आणि फंडिंग इंटरेस्ट केला तर सर मला सांगायचे की ती प्रॉफिट मध्ये ऑलरेडी घेतलेलेच आहे आपण ना. एक्झॅक्टली. साहेब मला वाटते आता सगळ्यांचे प्रश्न ऑलमोस्ट झालेले आहेत. आणि मी मीटिंग कन्क्लूड करण्याच्या दृष्टीने आज खरं तर खिरवाडकर साहेबांचे आभार मानावे तेवढे थोडे आहेत. कारण हा जो विषय गेल्या 2-3 दिवसापासून म्हणण्यापेक्षा गेल्या 6 महिन्यापासून आम्ही याविषयी चिंताग्रस्त होतो किंवा काय करायचं NPA तर वाढणार हे सगळ्यांना माहिती आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये हे जे सर्क्युलर आलं, हे सर्क्युलर आल्यानंतर मात्र खरं तर ते वाचल्यानंतर एवढा गोंधळ 2 दिवस उडालेला होता की आपल्याला काही लक्षात येत नाहीये. अशा परिस्थितीत खिरवाडकर साहेबांनी आज आपल्याला या सर्क्युलरच्या अनुषंगाने चांगली माहिती दिली. आता हे सर्क्युलरच नव्हे तर आपल्याला एक असं म्हणता येईल की आपल्या सहकारी बँकांच्या समोर असंख्य प्रश्न असतात आणि बऱ्याच असं होते की आता हे प्रश्न आपण सोडवायचे कसे.
आणि मुळात हे सोडवत असताना आपल्याला एक तर काही गोष्टी पटकन लक्षात येत नाहीत आणि दुसरं म्हणजे त्याचं व्यासपीठ आपल्याला मिळवण्याच्या दृष्टीनं खूप आपण अडचणीत असतो. आता फेडरेशनला नॅपकॅबला वगैरे काही प्रश्न आपण लिहितो नेहमी, आपल्याला माहिती आहे, पण ह्या प्रश्नावर उत्तर वेळेत मिळत नाहीत. तर अशा वेळेला खिरवाडकर साहेबांसारखे एक ज्येष्ठ व्यक्ती आपण म्हणू ह्याच्यातले आपल्याला जर समजा गायडन्स मिळाला तर निश्चितपणे आपण येत्या काही काळामध्ये आणखी ह्या सहकारी बँकांच्या ज्या आता अडचणी आहेत तर त्या संदर्भात चर्चा करून काही गोष्टी आपल्याला धसाला लावता येतील. तर त्या दृष्टीनं म्हणजे एक चांगली गोष्ट आज गंभीर साहेबांच्या माध्यमातून झाली की खिरवाडकर साहेब आज आपल्यात आले, ह्या ग्रुपवर आपली चर्चा झाली. तर मी पुन्हा एकदा त्यांचा मनपूर्वक आभार मानतो आणि आपल्याला विनंती करतो की यापुढेही असाच गायडन्स किंवा यापुढे चर्चा आपली होत राहू. नक्की नक्की नक्की. नमस्कार. थँक्यू. थँक्यू. थँक्यू सर.